नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्वशील संपन्न, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय जय भीम. कार्यक्रम सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय अलका गवई मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हित सुखासाठी, मंगल्यासाठी व भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. तेव्हा यास अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथांचा यशस्वी समारोपानंतर आपल्या उपासक उपासिका यांच्या स्फूर्त प्रतिसादानंतर तसंच त्यांची धम्माला जाणून घेण्याची तळमळ ही सर्व बघता आपण जातक अट्टकथा या नवीन मालिकेला सुरुवात करीत आहोत. तेव्हा या अविरत चालू असलेल्या धम्मपद कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासकांच्या सर्व उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसंच त्यांची धम्मपदाला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघता आपण जातक अट्टकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासकाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. आज आपण या मालिकेचे 15वे पुष्प घेऊन आलो आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत व आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करते. आणि आज आपल्या मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लभाने सर. सरांचा थोडक्यात परिचय. सरांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. लभाने सर केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी MA पाली केलेलं आहे. नेटची परीक्षा पास केलेली आहे पालीमध्ये. ते MPSC परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले व महाराष्ट्र शासनाच्या he was a joint director of industrial safety and health गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि ते सहसंचालक होते. ते ग्रामीण भागातील विहारात कम्प्युटर आणि विद्यार्थ्यांना स्टेशनरी आणि मार्गदर्शन करतात. बौद्ध साहित्यावर त्यांचे बरेच शोध निबंध आहेत. He has presented many papers on the Pali literature and even the Lenis. He has given a lot of lectures on Buddhist Lenis. So I request लभाने सर की त्यांनी आपली व्याख्यानमाला सुरू करावी. व त्यांचा आज जे धम्म जातक कथा आहेत त्या अभिनय जातक वर्णना एक आहे 7 नंबरची आणि दुसरी आहे नंदी विलास जातक वर्णना. सो आय रिक्वेस्ट सर टू प्लीज स्टार्ट द
lecture. थँक्यू कल्पना ताई. नमो Sorry. तस्मै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम धम्मसाकरच्या टीमचे मी आभार मानतो. त्यांनी परत मला संधी दिली. या धम्मसाकरच्या माध्यमातून जातक अर्थकथा घेण्यासाठी ही माझी दुसरी संधी आहे. या जातक अर्थांची पीपीटी बनवण्यासाठी एंटायर टीम, स्पेसिफिकली नलिनी मॅडम यांचे पण आभार मानतो मी, आणि सर्व उपासक उपासिका यांचं या धम्मसाकरच्या मध्ये स्वागत आहे. तसेच आज काही मी गेस्टना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आता मी बघू शकत नाही, पण त्या सगळ्या गेस्टचं सुद्धा या धम्मसाकरच्या चर्चेमध्ये स्वागत करतो. तर आज आपण धम्मसाकरच्या मध्ये 2 अट्टकथा बघणार आहोत. जातकच्या, एक तर आहे अभिन्न जातक वर्णना आणि दुसरी नंदी विशाल जातक वर्णना. तर पहिली जी आहे 27 क्रमांक, सिरियली 27 क्रमांक येते आणि त्याच्या ती 7वी कॅटेगरी त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये आहे. तर आपण सिरियल नंबर 27 या क्रमाने तोच क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे. तर ही अभिन्न जातक वर्णना. तर अभिन्न म्हणजे काय की जो भिन्न नाही, जो एकोप्याने राहणारा, मैत्रत्वाने राहणारा, असा जो 2 व्यक्ती आहेत, 2 मित्र आहेत, त्यांच्या संदर्भातली ही जातक कथा आहे आणि त्याचा वर्णना म्हणजे वर्णन आहे. तर काय म्हणजे ही कथा किंवा हे जे वर्ष, ही जी गाथा काय सांगते, ना अलंग कबळंग पदातवे न च पिंडंग न कुसे न घनसितू मय्यामी अभिन्न दस्सना नागो स्नेहंग अकासी कुकुरे. तर या ठिकाणी तुमची चित्रात बघताय की हत्ती आणि कुत्रा म्हणजे नागो आणि कुकुरे यांच्या घनिष्ठ मैत्रीची अशी ही अट्टकथा आहे. तर न अलंग कबळंग पदातवे, कबळ आपल्याला माहिती आहे, जे पाली स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल, कबळीकारो आहारो म्हणजे घास, किंवा जे नॉन पाली आहेत उपासक, तर आपण वदनी कवळ घेता म्हणतो ना, तर ते कवळ हा शब्द आहे. म्हणजे मला एक घास सुद्धा नको. न च पिंडंग, मला जेवण सुद्धा नको, मला जेवण नाही पाहिजे. न कुसे, मला गवत किंवा चारा पण नको. न घनसितू, मला आंघोळ सुद्धा करायची नाहीये. घनसितू म्हणजे घासून देणे अंग. तर हत्तीला जेव्हा आंघोळ करतात तर त्याला घनसी म्हणतात, घनसितू. तर मला ना जेवण म्हणजे मी अन्न पाणी खाणं सगळं सोडून दिलेलं आहे, मी आंघोळ करणं सोडून दिलेलं आहे. तर का मय्यामी अभिन्न दस्सना, माझा जो जिवलग मित्र आहे मय्यामी, त्याचं दर्शन मला पाहिजे आहे. आणि असं कोण म्हणत आहे, नागो स्नेहं आकाशी, हा जो हत्ती आहे तो म्हणतो आहे आकाशी, मोठ्या स्नेहाने म्हणतो आहे. कशाबद्दल म्हणतो आहे, कुकुरे. कुकुरे म्हणजे कुत्रा. कुकुराला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे सुनखो. तर हा शब्द परत येईल. तर या दोघांच्या मैत्रीमध्ये आणि ती मैत्रीची जी ताटातूट होते, आणि त्या ताटातुटीमध्ये जेव्हा तो हत्ती दुःखी होतो, त्या दुःखामध्ये हे जे वचन आहे ते बोधिसत्वांनी ओळखलेलं आहे. तर ते आता कसं ओळखलेलं आहे ते आपण पुढे बघूया. तर इदंग सत्ता, ही जी गाथा आहे ना, नालंग कबळंग पदातवे, ही जी गाथा आहे यामध्ये इदंग सत्ता जेतवने विहरंतो एकं उपसकंच महल्लकथेरं आरंभ कथेची. उपासकंच म्हणजे उपासक आणि महल्लकथेर, महल्लक माझे म्हातारा नाही का, तर म्हातारे थेर आणि उपासक, तर हे दोघांचा म्हणजे असा ताळमेळ जुळत नाही. जे म्हातारे थेर आणि उपासक ते कशाला मित्रित्वात राहतील, पण अशी एक एक्सक्लुझिव्ह यामध्ये घटना घडलेली आहे. या दोघांचं खूप घनिष्ठ मैत्री होती. सावित्रीय किरण वेसायाका, हे दोघे सहाय्यक होते, दोघे मित्र होते. पेसू एकोपवजित्वा, आता हे जे सावित्रीमध्ये जे 2 मित्र होते त्यापैकी एकोपवजित्वा, एकाने प्रवज्य घेतली आणि देवसिक इतरस गरंग गच्छती, म्हणजे देवसिक म्हणजे रोज तो इतराच्या घरी जातात, तो मित्र आहेत आता ते दोघे, तर तो रोज त्यांच्या घरी जायचा ज्याने पवज्या घेतली होती. सो धिक्कं गत्वा
स्वयंपी भुंजित्वा तेनेव सती विहारं गत्वा यावं सूर्य अथंगमना आलाप सल्लापेन निषिदित्वा नगरं पविसती. तर काय करायचं की हा भिक्खू त्याच्या मित्राच्या घरी भोजन करायला जायचा, म्हणजे दानाच्या स्वरूपात पिंडपाकाला जायचा आणि त्याच्या सोबतच दिवसभर सूर्य अथंगमना म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत तो त्यांच्याशी चर्चा करायचा, बसायचा आणि मग परत जाताना, मग नगरात परत जाताना, आता हा जो भिक्खू आहे हा बाहेर आहे, त्याच्या मोनेस्ट्री मध्ये आहे. आता हा जो उपासक आहे त्याला पविसती नगरं पविसती परत जाताना इतरोपी न यावं नगरद्वारा अनुगत्वा निवंतती. तो भिक्खू आहे मल्लक भिक्खू, तो त्याला नगरद्वारापर्यंत सोडायला जायचा. अशी यांची घनिष्ठ मैत्री आहे. सो तेसंग विश्वासो, असा जो एकमेकांचा विश्वास भिक्खून अंतरे पाकटो जातो. हा एकमेकांची जी घनिष्ठ मैत्री आहे, हा जो विश्वास आहे, त्यामुळे हे खूप ही जोडी प्रसिद्ध झाली होती. पाकटो जातो. अथ एक दिवसं भिक्खू तेसंग विश्वास कथन कथित्वा धम्म सभायं निषिदित्सु. तर काय होतं की एक दिवस ही जी विश्वास कथा आहे याबद्दलची जी मैत्रीची चर्चा आहे ती धम्मसभेमध्ये होत होती. तर मग त्या धम्मसभेमध्ये जी चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी बुद्ध जातात, शास्त्र जातात. सत्था आगंत्वा काय अनुवाद भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना. म्हणजे काय चर्चा चालली आहे भिक्खून तुमची? तर त्यावेळेस भिक्खू सांगतात ते इमाय नाम बनते, अशी अशी चर्चा आहे बनते कथईंसू, असे म्हणाले सगळे भिक्खू. सत्था नंग भिक्ववे इदान एवं इमे विश्वासिका. हे काही आताच विश्वासू एकमेकांचे, उभेपी विश्वासिका एव आहेसु. पूर्वी सुद्धा असेच एकमेकांचे विश्वासू होते. ती वत्वा अतीत आहारी. आता आतापर्यंत जी कथा ही प्रेझेंट टेन्सची आहे, ही आहे आपली पच्चुपन्न कथा. आता आपण अतीत आहारी, आता आपण अतीत मध्ये चाललोय. तर पूर्वकथा सांगताना मग बुद्ध सांगत आहेत त्या भिक्खूंना की पूर्वी काय झालं होतं. अतिते पाराणसीय ब्रह्मदत्ते राज्यकारेंतो बोधिसत्व तत्स अमच्चो अवसी. तर हा जो बोधिसत्व आहे तो त्यावेळेचा अमच्च होता, मंत्री होता. कोणाचा? ब्रह्मदत्ताचा, ब्रह्मदत्त राजाचा. तदा एको कुक्कुरो मंगल हत्ती सालन गत्वा. एक जो कुत्रा आहे तो मंगल हत्तीकडे, मंगल हत्ती साला त्याची हत्ती शाळा असते तिथे राजाचा जो मंगल हत्ती होता त्या ठिकाणी एक छोटासा कुत्रा तिथे जातो. गंध्वा जाऊन मंगल हत्तीस भुंजन ठाणे पतितानी भत्त सिद्धानी खादती. ती सुंदर आहे वाक्य. म्हणजे आपल्या याच्यात पूर्ण भावना त्याची व्यक्त झाली. भुंजन ठाणे जेवणाच्या ठिकाणी, पतितानी सांडलेला भात, भाताचे शीत, खादती तो काही त्या हत्तीचं जेवण खात नव्हता, पण जे सांडलेलं भोवताचं भात होता, भाताचे शीत होते तो खात होता. तो तेन एवं भोजनेन संवदमानो मंगल हत्तीस विश्वासिको जातो हत्तीस एव संतीचे भुंजती उभोपी विना वत्तितू न सकोंती. आता काय झालं की एकमेकांना काही त्रास देत नव्हते. जनरली काय होतं की आता आपण बघतो की कुत्रा आणि हत्ती यांचं पटत नाही. रस्त्याने हत्ती चालला असेल तर कुत्रा भुंकतो किंवा मग हत्ती त्याला लक्ष देत नाही, त्याच्याकडे गोंधळ करतात. पण या ठिकाणी ते मित्र झालेले आहेत. दोन बिजोड व्यक्तींची मैत्री या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर उभोपी विना वत्तितू न सकोती, ते एकमेकांसोबत एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. तर सो हत्ती न सोंडाय गहेत्वा. नंग म्हणजे त्याला, कोणाला? कुत्र्याला. अपरा अपरंग करून तो खेळती, त्याला सोंडेत धरून तो त्याच्याशी खेळायचा. उख्खी पितवा पेती, तर तो त्याला उचलून त्या पाण्याच्या कुंभामध्ये सुद्धा ठेवायचा, म्हणजे त्याला खेळवायचा. अथ एक दिवसं एको गामिक मनुष्य हत्ती गोपकस्य मूलं दत्वा. मूलं दत्वा म्हणजे किंमत देऊन. कोणाला? हत्ती गोपकस्य, तो हत्तीपाल असतो, त्याला माहूत म्हणतो आपण, त्या हत्तीची काळजी घेणारा. तो काय करतो? तो जो गामिक मनुष्य असतो, तो गावातला माणूस असतो, त्याला तो कुत्रा खूपच आवडतो आणि तो त्याला पैसे देऊन तन कुकुर आदाय, तो कुत्रा विकत घेतो आणि अत्तनो गामंग अगमासला, तो आपल्या गावाला तो कुत्रा घेऊन येतो.
मग पुढे ततोपठ्ठाय, आता तो कुत्रा त्याने घेऊन गेला आहे. ततोपठ्ठाय सो हत्ती कुक्कुरं अपस्संतो, आता तो कुक्कुर न दिसल्यामुळे, तो कुत्रा न दिसल्यामुळे तो हत्ती काय करत होता, नेव खादती न पिवती न नायती, तो त्यांनी अन्न पाणी पूर्ण सोडून दिलं आणि तो आंघोळ सुद्धा करत नव्हता. तम अथ रय्यो आरोचेसू, मग राजाला वाटत होतं की हा का असं वागतोय, त्याचा अर्थ काय आहे. तम अथ रय्यो आरोचेसू, मग त्यांनी विचारलं तर तेव्हा राजा बोधिसत्वं पहिणी, हा जो मिनिस्टरला बोलवतो, हा मिनिस्टर असतो बोधिसत्व, पहिणी बोलवून गच्छ पंडित जानाही किं कारण हत्ती एवं करोती, तू जाणून पहा बरं जा, आणि पहा की हा हत्ती असा का वागतो आहे, अन्न पाणी का सोडलं आहे. त्यावेळेस हा बोधिसत्व मिनिस्टर जो आहे तो हत्ती सालन गंतवा, तो हत्ती शाळेत जातो. हत्तीच दुम्मन भावंग यत्वा, त्याचा तो दुम्मन भाव होता, जो दुःखी भाव होता, तो बघून जाणतो, यत्वा जाणतो, काय म्हणतो, इमस सरे शरीरे रोगो न पय्ययति, याला काही रोग झालेला नाही, हा आजारी पडलेला नाहीये. केनची पणस सद्दी मित्त संतनेव भवितव्य, हा काय झालेला आहे की मित्त संतनेव, मित्राच्या जो मित्राची जी हे झालेली आहे, तटातूट झालेली आहे, ते भवितव्य, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तंग अपसंतो, त्या मित्राला न पाहिल्यामुळे एसमय्य शोका बिपितो, म्हणजे त्याच्यामुळे हा शोकाकुल झालेला आहे, असं तो बोधिसत्व ओळखतो, म्हणजे तो मिनिस्टर जो आहे तो ओळखतो. ती हत्ती गोपके पुच्छी, मग त्यावरती तो हत्ती गोपकाला विचारतो, माहुताला विचारतो की अत्थिनोको इमस्स केनची सद्दी विश्वासो, तो याचा कोणी मित्र होता का विश्वासू. मग तो माऊत म्हणतो, आम अत्ती स्वामी, हो स्वामी, एक होता, एकेन सुनकेन सद्दी बलवा मेत्ती, तर आता इथे सुनक हा शब्द आलाय, तर जो कुकुर होता तो सुनक हो, तर तो कुत्रा याचा मित्र होता, असा तो माऊत सांगतो आहे बोधिसत्वाला. मग कहसो एक रही ती, मग तो कुठे गेलाय, तो कुठे आहे आता, जो कुत्रा आहे तो कुठे आहे. मग तो उत्तर देतो, एकेन मनुष्येनं नेतो, एका माणसाने तो घेऊन गेलेला आहे. जानात मनुष्य निवासत ठाणंती, तुम्हाला त्याचं निवासस्थान माहिती आहे का. न जाना, मला नाही माहिती. बोधिसत्व रय्यो संतिकं गत्वा, मग तो बोधिसत्व काय करते, राजाकडे जाऊन सांगतो की नथी देव हत्तीस कोणची आबाधो, देवा म्हणजे राजा, त्या हत्तीला कुठलाही आबाध झालेला नाही, कोणताही रोग झालेला नाही. एकेन पनस्सेन पनस्स सुनखेन सद्दी बलव विश्वासो, त्याचा जो विश्वासू अत्यंत बलवान विश्वास असलेला जो मित्र आहे, त्याला न पाहिल्यामुळे अपस्संतो न भुंजती, न पाहिल्यामुळे तो जेवण खाणं करत नाहीये. आणि तेव्हा हा जो अमच्य आहे, हा जो बोधिसत्व आहे, तेव्हा ही गाथा म्हणतो जी आता आपण बघितलेली, नल कबळंग पहात पदार्थवे न च पिंडंग न कुसे न घनसितू मैयामी अभिन्न दस्सना नागोसेया मकासी कुकुरे, या हत्तीला या कुत्र्याचं जे स्नेह झालेलं आहे, त्याच्या विरहामुळे याने हे जेवण अन्न पाणी सोडून दिलेलं. मग पुढे राजा तत्संग वचनं सुद्धा, आता हा राजाला एक्सप्लेन केलेलं ऐकून निदानी की कातब्य पंडिता, काय केलं पाहिजे ती पुच्छी. मग ते सांगतात मच्छ अमांक किरण मंगल हत्तीस सहाय्य सुनको एको मनुष्य गहेत्वा गतो, तो मनुष्य घेऊन गेलेला आहे त्या कुत्र्याला. यस्य घरे तं सुनकं पश्यन्ति तस्य अयं नाम पंडितो नामं दंडो ती भेरी चरापेत देवा. तो म्हणतो की आता तो कुत्रा कुठे गेलेला आहे आम्हाला अजिबात माहिती नाही आहे, पण कोणाकडे तरी गेला आहे, तर तुम्ही असं करा, दवंडी अशी पिठवा की भेरी म्हणजे दवंडी, राईट. तर आमच्या मंगल हत्तीचा मित्र जो कुत्रा आहे, त्या एका माणसाने घेऊन गेलेला आहे, आणि तो जर कोणाकडे असेल आणि त्याच्या घरी सापडला, घरे तंग सुनक पसंती, जर त्याच्या घरी तो सापडला आणि त्याला तसं जर लादळून आला, तर त्याला आम्ही दंड करणार आहोत, त्याला शिक्षा देणार आहोत. तर अशी दवंडी पिटल्यावर राजा तथा कार्यसी, मग राजाने तसं दंड करायला सांगितलं.
तत्पवती सुत्वा सो पुरीसो सुनकं विसर्जेसी. आता ती दवंडी त्या व्यक्तीपर्यंत गेली की ज्याने तो कुत्रा नेला होता. ती सुत्वा, ती दवंडी ऐकून तो घाबरला की माझ्याकडे हा कुत्रा आहे आणि मला राजा शिक्षा करेल. मग सनकं सुनकं विसर्जेसी, त्या कुत्र्याला तो सोडून देतो, जा बाबा मला नको तू. तो सुनखो वेगे वेगे ना गत्वा, अत्यंत वेगाने तो जाऊन हत्तीस संतिकेमय अगमासी, तो धावत धावत जाऊन परत त्या हत्तीकडे अगमासी आला. हत्ती तन सोंडाय गहेत्वा, त्याला पुन्हा त्यांनी त्या हत्तीने सोंडेमध्ये घेऊन कुंभे ठपेत्वा रोदित्वा परिदेवित्वा, इतका रडला तो हत्ती, इतका रडला. आणि परिदेव म्हणजे लॅमेंटेशन नाही का, विलाप करणे. म्हणजे तो त्या कुत्र्याला दिसल्यानंतर, त्याच्या मित्राला दिसल्यावर तो परिदेव केलं त्याने, इतका रडला तो. कुंभा ओतारेत्वा, मग त्यांनी त्या पाण्यामध्ये त्याला उतरवलं. तेन भुत्ते पच्छा अत्तमाफी भुंजी, त्याला पाण्यात उतरवलं, मग तिथे त्याला जेवू घातलं आणि त्याच्यानंतर पच्छा स्वतः जेवला. तर मग ही घटना झाल्यानंतर तिरछान गतस आशय जानाती, म्हणजे तो जो त्या राजाला इतकी खुशी झाली, इतका आनंद झाला की राजा बोधिसत्वस महंत यस्संग अदासी, की हा जो बोधिसत्व मिनिस्टर आहे, अमच्छ आहे, हा काय करतो, याला तिरछान गतस आशय जानाती, म्हणजे प्राणी मात्राचा सुद्धा आशय, म्हणजे त्यांची भाषा, त्यांच्या भावना याला सुद्धा माहिती आहेत. अशा पद्धतीने त्या बोधिसत्वाची त्याला त्याची सत्कार करतो, त्याला यस्संग अदासी, त्याला खूप मोठं बक्षीस देतो. पुढे काय होतं, सत्ता. मग आता ही जी पूर्वकथा शास्त्राने सांगितली त्या भिक्खूंना की पूर्वी असं असं घडलेलं आहे. आता सत्ता पुढे काय म्हणतात, न भिक्कवे इमे इदानेवं विश्वासिका पुब्बेपी विश्वासिका एवा, म्हणजे आताच तो विश्वासू नव्हता, पूर्वे सुद्धा हे लोक एकमेकांचे विश्वासू होते. ती इमंग धम्मदेशन आहारित्वा, अशी धम्मदेशना दिल्यावर चतुसच्च कथाय विनिवट्टेत्वा अनुसंधी घट्टेत्वा जातकं संमोधानशी, अशा प्रकारे आता जी घटना आणि पूर्वीच्या घटनेला जोडून ती आपल्याला जातकचं समोधान केलं, म्हणजे त्याचं कन्क्लुजन केलं. इदं चतुसच्च कथाय विनिवट्टन नामं सब्ब जातकेषुपि अत्येव मयंपन यत्थस अनिसंसो पय्यायती तथेव तस्य साम. तर अशा प्रकारे ही जी पय्या आहे किंवा अशा प्रकारचं जे मित्रत्व आहे, हे असं असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्राणी इतरावरती इतकी मैत्री आपण केली पाहिजे, असं या गाथेमध्ये, या देशनेमध्ये शास्त्रा सांगत आहे. तर इथेच आता ही अट्टकथा संपते आहे. तर मग आता शास्त्रा सांगतायत की तदा सुनको उपासको अभेसी, हा जो सुनको होता त्यावेळेचा जो कुत्रा होता तो कोण होता, उपासक होता. हत्ती महल्लक थेरो, जो महल्लक थेर होता म्हणजे जो म्हातारा भिक्खू होता, तो कोण होता, हत्ती होता. आणि जो राजा असतो तो आनंद असतो, आणि अमच्छ पंडित मिनिस्टर जो असतो, तो बोधिसत्व असतो, तो मी असतो, मी पण अहमेव अहोसिंती. अशा पद्धतीने या ठिकाणी ही अट्टकथा संपते. अतिशय छोटीशी पण खूप मोठा आपल्याला मेसेज देणारी आहे की दोन डिसिमिलर व्यक्तीची इतकी मैत्री असू शकते, ही बुद्धांनी या गाथेमध्ये आणि या अट्टकथेमध्ये सांगितलेली आहे. आता पुढची आहे नंदी विसाल जातक वर्णन. नंदी विसाल जातक, नंदी हा शब्द आपल्याला पालीमध्ये दिसतो, म्हणजे बैलाला सुद्धा नंदी म्हणतात. तर आपण नंदी हा वेगळ्या अर्थाने घेत असतो, पण तो आपल्या पाली साहित्यामध्ये बैलाचा पहिला काय पर्यायी शब्द आहे. आणि अजून एक शब्द आहे बैलासाठी, तो म्हणजे बलिबद्धो, तो बलवान असतो, शेतीत काम करणार म्हणून त्याला बलिबद्धो सुद्धा म्हटलं जातं. हे तीनही शब्द नंदी, गोणो, अजून एक शब्द आहे गोणो, म्हणजे तो सुद्धा बैल. हे तिन्ही शब्द आपल्याला या गाथेत आपल्याला अट्टकथेत दिसून येतील. तर ही नंदी विसाल जातक
विशाल म्हणजे खूप प्रचंड मोठा किंवा काय म्हणतात बलवान नंदी, याची ही जातक आहे. तो मोठी गाडी ओढणारा बैल असतो, घोडो असतो, त्याची जातकच आहे. तर ही जातकाचं जे वर्ष आहे ती आहे मनुय्यम मे एवं भासय्य ना मनुय्यम कुदाचन. खूप आनंदाने, खूप प्रसन्नतेने बोलायला पाहिजे, रिस्पेक्टफुली बोलायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाने माणुसकीने बोललं पाहिजे, रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे. तर मनुय्यम एवं भासेय असं बोला. अमनुष्यासारखं बोलू नका, कदाचन कधीच नाही. मनुष्य भासमानस, माणसासारखं बोलल्याने, मानवी माणसाप्रमाणे बोलल्याने म्हणजे प्रेमाने बोलल्याने कारण उद्धत धरी, खूप मोठा भार, तो जो ज्याच्याशी आपण बोलतो तो खूप भार आपला उतरू शकतो. ह्या नंदीच्या बाबतीत म्हटलेलं आहे, म्हणून तो कसा भार उचलतो ते आपण पुढे बघणार आहोत. धनंचंग न अलाभेसी, म्हणजे नुसताच भार उचलत नाही तो, त्याच्यातून आपल्याला धनलाभ सुद्धा होतो. तो आपली सेवा करतो त्याच्याशी चांगलं बोलल्याने. प्राणी मात्राच्या बाबतीत हे वाक्य आहे, तसंच मनुष्य मात्राच्या बाबतीत कसं लागू होते ते बघू आपण. आणि ते तेन अत्तमनो अहू, त्याचं जे चित्त आहे ते सुद्धा असं प्रेमाने भरून येतं जेव्हा आपण त्याच्याशी चांगलं बोलतो, प्रेमाने बोलतो, असं या गाथेतून आपल्याला बुद्ध सांगत आहे. तर मनुष्य एवं भासयाती इदं सत्ता जेतवने विहरंतो छ बग्गियानं भिक्खून ओमसवादन आरंभ कथेसी. ओमसवाद म्हणजे इन्सल्टिंग बोलणं किंवा डिसरिस्पेक्टफुल, कोणाला उतरवून बोलणे ज्याला म्हणतो आपण, कोणाची खूप अवहेलना करणे, कोणाची खिल्ली उडवणे, ह्या सगळ्या ओम संवाद आहेत, वाईट संवाद आहेत. तर याबद्दल पहिल्यांदा त्यांच्या म्हणजे प्रेझेंट काळातली पुब्ब कथा आधी आपण बघू त्याची काय आहे ती. तर तस्मिन समय, त्यावेळेस काय होतं, छ बग्गिया कलंग करोंता पेसले भिक्खू खुनसेती वंबेती ओवी जंती. म्हणजे छ बग्गिया भिक्खूंबद्दल आपल्याला बरेचदा अट्टकथा आपल्या झालेल्या आहेत धम्मपद अट्टकथामध्ये, की हे छ बग्गिय भिक्खू काय करायचे, यांचं खूप वर्तन नॉर्मल नसायचं. म्हणजे ते नेहमी काहीतरी खोड्या करायचे, काहीतरी चुका करायचे, गुन्हे करायचे, एकमेकांना म्हणजे चांगल्या उपासकांना मारामारी करायचे, अन्न फेकून द्यायचे, त्यांना जेवताना काय करायचे, हात भरवायचे, मचमच खायचे. सो मेनी थिंग्स, सो मेनी काय म्हणतात मिसबिहेवियर असं त्यांचं असायचं. पण बुद्धांनी त्यांना कधी काढलं नाही, संघातून कधी काढलं नाही. त्याचं कारण असं की जसं आपण म्हणतो की जो नियम बनवायचा असतो तो जोपर्यंत एखादी गुन्हेगार गुन्हा करत नाही त्याच्या अनुषंगाने नियम बनवला जातो, नाही का. तर लॉ इज मेड बाय द कोणामुळे, बॅडमॅन ऑफ द सोसायटी असं एक लिगल लँग्वेज मध्ये एक लॉ आहे, एक रूल आहे किंवा म्हणणं आहे की बॅडमॅन ऑफ द सोसायटीमुळे आपल्याला नियम बनवा. एखादा जर चांगला माणूस असेल ना, तो शिस्तीबद्ध चालला असेल तर त्याच्यामुळे रूल बनवायची गरज नाही. पण 1000 माणसामध्ये एक जर व्यक्ती जर मॅनरलेस असेल किंवा दुसऱ्यांना त्रास होईल असं वागत असेल तर मग त्यासाठी नियम बनवावा लागतो, नियम बनवला जातो. तर हीच गोष्ट बुद्धांच्या काळामध्ये झाली. तर हे जे 6 लोक होते, 6 छबग्गीय भिक्खू होते ना, ते प्रत्येक ठिकाणी अत्यंत वाईट वागायचे आणि जे जसे वागलेत तसाच बुद्ध त्याच्यावरती विनय नियम बनवायचे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण एक रिव्हिजन म्हणून सांगितलं. तर हे छबग्गीय भिक्खू पुढे काय करतात बघा. त्यांची सवय आहे ती कलहम करोता. तर कलह म्हणजे वादविवाद किंवा डिस्प्यूट तयार करणं, म्हणजे उगीच त्याच्यामध्ये गढूळपणा निर्माण करणं, वातावरण खराब करणं, अशा पद्धतीचं करताना त्यांनी काय केलं, पेसले भिक्खू खुमसेते. जे पेसले भिक्खू आहेत, जे चांगले वर्तनशील भिक्खू आहेत, मॅनरफुल विनयशील भिक्खू आहेत, त्यांना खुनसेती, त्यांना काही म्हणायचं, वंभेती कसंही वागायचं, ओविज्जंती त्यांचं कधी चिवर ओढायचं, कधी ढकलून द्यायचं,
कधी त्यांना लाथेने उडवायचं, या पद्धतीची हे सगळे खुनसेती वब्धेती हे सगळे मॅनरलेस वागणुकीतले शब्द आहेत. तर अशा प्रकारचे ते 10 शब्द आहेत. या ठिकाणी फक्त आपण 3च शब्द घेतलेले आहेत. दसही 10 प्रकारचे, अक्कोस वत्तुही 10 प्रकारचे जे मॅनरलेस बिहेवियर आहे, अशाने ते अक्कोसंती अशा शब्दांनी अक्कोसंती त्यांना दूर अपशब्द वापरायचे. आणि भिक्को भगवतो आरोचेसु, आता ही भिक्खू भगवतो आरोचेसु, आता ही गोष्ट भगवंताकडे गेलेली आहे. तर तस्मी समय छगबिग्गिया कलह करोंता पेसले भिक्खू खुनसेती बव्वेंती ओवज्जंती दसही अक्कोस वत्तुही असक्कोंती भिक्खू भगवंतो आरोचेसु, हे आता झालेलं आहे. भगवत शबग्गीय पक्कोसा पेत्वा, मग त्या 6 भग्गीय भिक्खूंना बोलवलं, एकत्रच बोलवायचे ते. सच्च खीर भिकवो, काय हे खरं आहे का तुम्ही असे वागलात ते? ही पुच्छित्वा, मग त्यांना कळलं की हे खरं आहे. मग ती उत्ते विगरहित्वा भिक्कवे फरुसावाच्या, आता त्यांना ऍडमोनिश, विगरहित्वा म्हणजे ऍडमोनिश करतायत, म्हणजे ताकीद देत आहेत, वॉर्निंग देत आहेत. भिक्खूंनो फरुसवाचा नामं तिरच्छानं गतानंपी अमनापा कुपेपी एको तिरच्छान गतो अत्तानं फरुसेनं समुदाचरंतन सहस्र पराजेसी. अशा तुमच्या वागण्यामुळे म्हणजे किती इन्सल्ट होते हे इतरांना, किती म्हणजे नुसतंच माणसाला नाही, तिरच्छान गता म्हणजे प्राण्यांना सुद्धा इन्सल्ट होते, प्राणी सुद्धा दुखवले जातात. हे भिक्खू सांगत आहे, भिक्खूंना सांगत आहेत की तुम्ही असं समजू नका माणसांना त्रास होतो किंवा माणसंच हर्ट होतात, असं नाहीये. प्राण्यांना सुद्धा तो ते त्यानंतर त्याला इन्सल्ट होते, त्यांना सुद्धा दुःख होतं फरुसवाच्यामुळे. तर ही फरुसवाच्याबद्दलच पूर्ण आपली ही अट्टकथा राहणार आहे. तर आता अतीत कालमध्ये गेलो आपण. आता अतीत कथा सांगतायत बुद्ध. अतिथे गंधार रठे तक्कशिलाय गंधार राजा राज्य कारसी. त्यावेळेस मागच्या काळामध्ये गंधार राष्ट्रामध्ये तक्षशिला ज्याला म्हणतो, तिथे गंधार राजा होता आणि तो राज्य करत होता. तदा बोधिसत्व गोयोनीय निब्बती, तर गायीच्या योनीमध्ये बोधिसत्वाचा जन्म झाला होता. म्हणजे तो आता बैल या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या समोर दिसणार आहे पुढे. तर अथ नंग तरुण वच्छक काले एको ब्राह्मण, आता तो तरुण आहे, बेबी आहे, वच्छक म्हणजे वासरू. तर तो जो बैल आहे तो आता वासरू आहे. तर एको ब्राह्मण गो दक्षिणा गायकानन संतिका लभेत्वा नंदी विसालोती नाम कत्वा पुत्तठाने थपेत्वा संपियायमानो यागो बत्ता आदिनी दत्वा ओसेसी. तर आता बघा, ब्राह्मणो गो दक्षिणा दायकानन म्हणजे एक ट्रॅडिशन सुद्धा आपल्याला किती गोष्टी शिकायला मिळतात. तर त्यावेळेस सुद्धा ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची जी पद्धत होती त्यामध्ये सुद्धा गाईला किंवा म्हणजे गाय असो किंवा बैल असो याची सुद्धा दक्षिणा दिली जायची. हे आपल्याला अगदी काय म्हणतात लिटरेचरमध्ये एव्हिडन्स सापडतो याचा. तर हा वेगळा भाग झाला. आपण बघणार आहोत की त्यांनी पुढे काय केलं त्या गाईचं, त्या बैलाचं. तर लभित्वा, तो बैल मिळाल्यानंतर, तो बछडा मिळाल्यानंतर नंदी विसालो, त्याचं नाव काय ठेवलं, नंदी विसालो. आणि ते नाव ठेवून पुत्र ठाणे ठपेत्वा, त्याला जसं काही आपला पुत्र आहे पुत्र ठाण्यात पुत्राच्या ठिकाणी ठेवून पुत्राप्रमाणे त्याला त्याचा सांभाळ करून यागो बत्ता आदिनी, म्हणजे त्याला खीर म्हणजे गवत हे तर द्यायचंच, पण यागो बत्त सुद्धा द्यायचा, खीर द्यायचा, भात द्यायचा. आणि अशा पद्धतीने त्याचं पालन पोषण केलं. पुढे बोधिसत्व वयपत्तो चिंतेसी, आता हा जो बोधिसत्व आहे, हा जो बैल आहे तो वयपत्तो चिंतेसी, आता तो मोठा झाला, तरुण झालाय बरं. तर या बैलाने विचार केला की अहं यमिना ब्राह्मणेनं किच्चेनं पटीजग्गितो, मोठ्या कष्टाने हा ब्राह्मण मला मोठं केलेलं आहे, माझं पालन पोषण केलेलं आहे. मयाच संधी सकल जंबूदीपे अय्यो सुमधुर गोणो नाम नथी, माझ्यासारखा या सकळ पूर्ण जंबूद्वीपामध्ये इतका सुमधुर, इतका सुंदर
बैल तर दिसतच नाही. यनुना अत्तनो बलं दसेत्वा, मी का नाही याला आपलं बल दाखवून दसेत्वा किंवा माझी शक्ती दाखवून ब्राह्मणच पोसावानीय ददेय. तर या ज्या ब्राह्मणांनी मला माझ्यासाठी इतकं केलेलं आहे, इतकं पोचलं आहे, तर त्या ब्राह्मणाला मी माझ्या बलाच्या साह्याने, माझ्या शरीरयष्टीच्या साह्याने, शक्तीच्या साह्याने याला ब्राह्मणाचं पोषण होईल असं काही का करू नये, याला का मिळवून देऊ नये धन, असं म्हणतो. असा विचार करून तो एकं दिवसन ब्राह्मणन आह, तो ब्राह्मणाला काय म्हणाला, त्याच्या मालकाला काय म्हणाला, गच्छ ब्राह्मण एकं गोवितक सेठी उपसंक्रमित्वा. तू काय कर, एका गोवितक सेठी म्हणजे जाणकार, गुरांचा जाणकार आहे, पण तो श्रेष्ठी आहे, श्रीमंत व्यक्ती आहे, पण त्याला सगळं माहिती आहे की गोवितक, त्याला जाण आहे कोणता गाय बैल त्यांची सगळी क्वालिटी कशी आहे, त्यांची शक्ती कशी आहे, हे जाणणारा जो, त्या अशा शेट्टीकडे तू जा आणि काय म्हण, उपसंक्रमित्वा, त्याच्याजवळ बसून काय म्हण, मय्य बलिबद्धो अतिबद्ध सकट सतंग पवट्टेती. मग तिथे जाऊन सांग की माझा जो बलिबद्ध आहे, माझा जो बैल आहे, तो कसा आहे, 100 सतंग म्हणजे 100 सकट म्हणजे बैलगाडी, तर इतका तो पॉवरफुल आहे की 100 बैलगाड्या तो एकाच वेळेस ओढू शकतो. ती वत्वा सहसेन अभूतं करोही. तर तो म्हणतो की असं सांगितल्यावरती तो विश्वास ठेवणार नाही, काही थापा मारतो, 100 गाड्या कोणी ओढतं का, कितीही मोठा बैल असला तर. असं तू कर आणि मग त्याच्यावरती तू बेट लाव. तो म्हणाला नाही नाही, मी ओढून दाखवतो. तर सहसेन म्हणजे 1000. तर 1000 म्हणजे 1000 हे धनाचं हे आहे, मूल्य आहे. तर 1000 कहापण, ज्या ठिकाणी जसं लिहिलं असतं की 47 कोटी धन म्हणजे 40 कोटी धन, तर म्हणजे 40 कोटी सुवर्ण मुद्रा, असा त्याचा अर्थ घेतला जातो आपल्या पाली लँग्वेज मध्ये. तर या ठिकाणी सहसेन म्हणजे 1000 सुवर्ण मुद्रा याची बेट लागली. अभूतंग म्हणजे बेट, काय म्हणतो त्याला, पैस, की लाव पैस तू, की 100 गाड्या माझा बैल ओढून दाखवेल. तर तो जो श्रेष्ठी असतो तो आता पुढे काय होतं बघा. सो ब्राह्मणो सेतीस संतिक गत्वा कथम समुट्टापेसे इमस्मी नगरे कस गोणो थांब. आता हे असं सांगायला हे कोणी सांगितलंय त्याला, त्या बैलाने सांगितलं की तू असं असं जाऊन तिथे म्हणून. ठीक आहे. आता तो सो ब्राह्मणो, आता तो शेठशीकडे आला आणि त्याच्याजवळ बसून काय म्हणतो की इमस्मी नगरे कस गोणो थांब संपन्नो. असं काही असं संपन्न असा पॉवरफुल बैल आहे का. तर मग तो शेट्टी म्हणतो असूकच का, हो आहेत, ते या गावामध्ये आहेत, अमुक अमुक बैल तर आहेतच. मग त्यावरती हा म्हणतो याला तर सगळं सांगून ठेवलेलंच आहे त्याच्या बैलांनी. ती वतवा सकल नगरे पण अम्मा का गोणे हे सदिसू नाम नथी. माझ्याकडे असलेला बैल आहे ना, तो एकदम एकदम जोरदारच आहे. ती आहा असा म्हणाला. मग ब्राह्मण म्हणाला मयंग एको गोण, पुढे अतिबद्ध सकट सतंग पवटे तू समजतो अति. माझ्याकडे हा असा बैल आहे की 100 गाड्या ओढणारा. ती आहा असा म्हणाला. नंतर सेठी गहपती, मग गहपतीला म्हणतो सेठी कुतो एवरपो गोण, असा कुठला कुठला बैल आहे जो तुला माहिती आहे. ब्राह्मण म्हणतो मय्य गे अति, माझ्या जवळ आहे तो. मग ते नाही अभूत करोही. मग मात्र तो श्रेष्ठी म्हणतो की नाही, आता आपण तुझ्याची बेटच लावतो. असे कसे 100 गाड्या ओढणार आहे तो. तो काय करतो, मस्त त्या गाड्यांमध्ये दगड माती सगळं टाकून पुढे काय होतं बघा, साधू करो मी, ठीक आहे लागली बेट. ही 1000 मोहरांची बेट लागली. तर ही बेट लागल्यानंतर सकट वाळू का सखर पाषाण एव पुरेत्वा. म्हणजे वाळू, सखर म्हणजे खडे दगडगोटे आणि पाषाण मोठमोठे पाषाण, हे सगळे त्या पटीपाटिया ठपेत्वा, एकेका गाडीमध्ये लागोपाठ पटीपाटिया ठपेत्वा सब्बानी अख्ख बंधन योत्तेनं एकतो बंदित्वा. म्हणजे एकेकाला एक एक गाडीच्या जोडून, योत्तेनं म्हणजे जो जू असतो ना समोर बैलाच्या, त्याला दोराने एकेकाला बांधून बांधून नंदी विसालं नापेत्वा. मग त्यांनी ते बांधून तयार केले 100 गाड्या. नंदी विसालं नापेत्वा, नंदी विसालची आंघोळ करून दिली त्या बैलाची. गंध पंचंगुलिकं,
मग गंध लावलं 5 उंगल्यांनी 5 बोटांनी गंध लावलं. कत्वा कंठे माल पिळंदित्वा, गळ्यामध्ये माळ घातली त्याच्या. आता त्याला तयार करायचं आहे ना, शर्यतीसाठी न्यायचं आहे ना त्याला. पुरीम सकट धुरे, सगळ्याच्या समोरची जी हे आहे बैलगाडी, त्याच्या धुरे एकक मेवंग योजित्वा, त्याला एकट्यालाच जुंपलं, 2 नाही एकटाच. स्वयं धुरे निषिद्ध, आणि तो कसा बसला धुऱ्यावर. धूर म्हणजे तो मेन गाडीवान हाकतो ना, तो जे सेंटर मध्ये बसतो त्या धुऱ्यावर बसून, ती धुरा सांभाळणे म्हणतो आपण त्याला. निषिद्धित्वा पतोदम उक्खिपित्वा, जी चाबूक असते ना खडी, ती उक्खिपित्वा जोरात उडवली त्यांनी. आणि काय म्हटलं, गच्छ कुट व सुकुटा, म्हणजे त्या बैलाला जुंपलेला आहे, त्या स्वतःच्या जो बलवान बैल आहे त्याला जुंपलेला आहे. नंदी जो असतो त्याला जुंपलेला आहे आणि त्याला म्हणतो, अरे मूर्ख नालायका, चल पळ आता. आणि कुटा म्हणजे खूप घाणेरडी, त्याच्यामध्ये सगळे इन्सल्टिंग शब्द आहेत असं त्याच्यामध्ये म्हटले, असं समजलं जातं. तर त्याला म्हणतो की गच्छ कुट, जा, यू इडियट, यू रास्कल, यू गो, असं म्हणून. आणि वहसू म्हणजे आता वहा आहे 100 गाड्या असं म्हणतो. तर मग तो जो गोणो असतो, तर तो गोणो विसाल जो असतो तो म्हणतो, अयंग मे अकुट कुटवादेन समुदाचरिती, मी असं काय केलं की जे चांगलं बोलण्याचा, अकुट म्हणजे रिस्पेक्टफुल बोलण्याऐवजी हा इतका इन्सल्टिंग मला का बोलतोय. समुदाचरती ती चत्तारो पादे थांबे, आणि 4 पाय जे आहेत त्याचे थांबे, एका ठिकाणी थांबवले आणि वीय निश्चले करता अट्टासी, निश्चलपणे जागेवरच उभा राहिला, हल्लाच नाही जागेवरून. सेठी तंखणे व ब्राह्मण सहसा आरापेसी, मग तो श्रेष्ठी म्हणाला, तू तर बेट हारलायस रे. आता तू जे बेट लावली होतीस की 1000 सुवर्ण मुद्रांची, चल दे आता मला, कारण तुझा बैल इतक्या गाड्या काय तू जागेवरून हल्लाच नाहीये. तर त्यावेळेस ब्राह्मणो सहस पराजितो, आता त्यांनी 1000 सोन्याच्या मोहरा हारल्या आणि ते देऊन त्याला पराजित होऊन, गोणन मुंचित्वा, त्या बैलाला मुंचित्वा म्हणजे सोडून दिलं, आणि घरन गत्वा शोकाभिभूतो निपज्जी, शोकाभीत होला, शोकाकुल झाला आणि जाऊन झोपला, पडला. नंदी विसालो चरित्वा, आता हा जो नंदी असायला याला सोडून दिलं होतं चरित्वा, आता तो चरून बेरून आला. आणि आगतो ब्राह्मण शोकाभिभूत दिसवा उपसंक्रमित्वा, तो ब्राह्मण जो शोकाकुल पडलेला दिसवा उपसंक्रमित्वा, त्याच्याजवळ गेला आणि बघा काय म्हणतो, किन ब्राह्मण अनिद्यासी, का झोपलाय ब्राह्मण, त्याचे मुद्दा म्हणून म्हणतो. तर ती असं म्हटल्यानंतर मग तो ब्राह्मण म्हणतो त्याला, कुटुंब निद्दा, कसली झोप आणि कसलं काय, सहस परजिता सती, 1000 सुवर्ण मुद्रा हारलोय मी. ब्राह्मण, मया एतक्कं कालं तव गेहे वसंतेन, आता इथे तो कॉमा आहे त्याच्यानंतर ब्राह्मणानंतर इथे इन्व्हर्टेड कॉमा आहे, तो राहून गेला, कारण आता हा ब्राह्मण उत्तर देतो आहे. त्याच्या समोरच तो ब्राह्मण म्हणतो आहे की मया एतक्कं कालं गहत्वा गहे वसंतेन अति किंची भाजनं विंदित पुब्बम कोचिवा मद्दित पुब्बो 98 उच्चार पसावो कथपुब्बो. हे जे वाक्य म्हटलं ना त्यांनी की मला कशी काय झोप येणार आहे, मी 1000 सुवर्ण मुद्रा हारलो आहे. त्यावेळेस हे जे पुढचं वाक्य आहे हे बैलाने म्हटलेलं आहे, त्या कोण आहे जो नंदी विसाल आहे त्यांनी ब्राह्मणाला म्हटलंय, हे ब्राह्मण, मला इतका वेळ गेहे वसंते ना, इतक्या वेळेस तुझ्या घरी ठेवलं, गेहे वसंते ना, अति किंची भाजन, एक तरी भांड मी भिंदित केलं का, तुझ्या घरचं एक तरी भांड मी फोडलं का, कोची वा मुद्दित पुब्बो, एक तरी खडकू तुझा खर्च होऊ दिला का, 98 वा उच्चार पसवो म्हणजे माझं जे काही नैसर्गिक विधी आहेत ते कुठे भलत्याच ठिकाणी केले का, कुठे शेण टाकलेलं आहे का, कुठे लघवी केलेली आहे का, कथपुब्बो, यापूर्वी असं काही झालंय का, नाही. तो म्हणतो का नक्कीच, आता मित्रा तसं तर काहीच नाही केलं. मग त्वंग मग कस्मा कूटवादेन समुदाचरसी,
मग माझ्याशी तू इतका घाणेरडा का बोललास, इतकी इन्सल्ट माझी का केलीस, आणि तेही सगळ्यांच्या समोर. तवे बेसो दोसो मयंग दोसो नथी गच्छ. म्हणजे म्हणून मी एका ठिकाणीवरून आलेलो नाही, आणि ह्या तू असा इन्सल्टिंग मला बोलल्यामुळेच मी तिथून त्या जागेवरून हल्लो नाही, आणि हा काही माझा दोष नाही आहे, ती तुझी फरुस भाषा आहे, फरुस भाषा आहे, माझा काही दोष नाही. आता असं कर, गच्छ, जा, आणि तेन सद्धी द्वी सहस्रही अभूत करोही. आता काय करतो, पुन्हा त्या श्रेष्ठीकडे जा आणि काय कर, त्या 1000च्या ऐवजी 2000 सुवर्ण मुद्राची पैज लाव. केवलं मग अकुटन कुटवादेन मा समुदाचरती. आता काय कर तू, म्हणजे तू काय कर, ज्या कुटवादेनं जे होतं, तुझं जे इन्सल्ट करण्याचे जे शब्द होतो, त्या व्यक्ती तू रिस्पेक्टफुल शब्द मला वापरायचे, एवढीच आहे. केवलं मग अकुटन, माझ्याशी फक्त तू रिस्पेक्टफुली बोलायचं, दुसरं काय नाही. ब्राह्मणो तस्स वचनं कृत्वा गत्वा द्विही सकटेही अभूतं कत्वा. मग तो परत त्याच श्रेष्ठीकडे जातो आणि 2000ची भेट लावतो. आता त्या श्रेष्ठीला तर माहितीच असतं की अरे तो त्याच वेळ हरला आहे 1000 सुवर्ण मुद्रा. तर परत तो त्यांनी लावलीच भेट. म्हटलं हा काही जागचा हलत नाही याचा नंदी. पुरीनमेयो सकट सत अतिबंधित्व नंदी दिसाल मंडित्व पुरी मग सकट दूर योजसी. पुन्हा मग तेच भेट लागल्यावरती ते पूर्ण 100 गाड्या बांधल्या त्यांनी एकत्र, आणि कथे योजसी. मग युगधरे निश्चल बंदित्वा, मग एकमेकाच्या लाईन मध्ये सगळे बांधले, आणि नंदी विसाला योजत्वा, नंदी विसाला एकटच जोडलं, आणि एक कोटी दुर्योत्तेन पलिवेटेत्वा युग कोटीच अख्ख पादाचे निस्सान मुंड रुक्ख दंडकस दत्वा तेन योत्तेन निश्चय बंदित्वा ठप्पेसी. म्हणजे त्याला व्यवस्थित बांधलं. हे सगळे जे शब्द आहेत त्याला असं बांधलं, निश्चल बंदित्वा म्हणजे टाईट बांधलं, सो दॅट की त्याला ते तुटले नाही पाहिजे, एकही बैलगाडी किंवा सुटली नाही पाहिजे, अशा पद्धतीने बांधलं. आणि बांधल्यानंतर जेव्हा तो त्याला म्हणजे आता त्याला गाड्या ओढायच्या जे पैज सुरू होत आहे त्यावेळेस त्या एव ही कथयुग एवढं सगळं केल्यानंतर एतो वा इतो वा न गच्छती सक्का होती एन केनेव गोणेन आकडदितू. तेव्हा त्या गोण्याला, त्या बैलाला खेचायची वेळ आली त्यावेळेस अर्थस्थ ब्राह्मणो धुरे निषेधित्वा, परत त्याने ती धुरा सांभाळली, आणि त्या धुरा सांभाळताना नंदी विलास पिठ्ठी परमेजित्वा, त्या नंदी विलास, त्या नंदी विसाल नंदी विसाल तो जो हत्ती जो बैल होता त्याला पिठ्ठी परिमज्जित्वा, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला परवसलं, त्याचा लाड केला, त्याला प्रेमाने कोंजारलं, आणि काय म्हटलं, यच्छभद्र वसस्सु वहस्सु भद्रा. अरे माझ्या छान मित्रा, तू आता हे सगळ्या 100 गाड्या तू ओढ माझ्यासाठी, असं खूप प्रेमाने त्याला सांगितलं, खूप आदराने सांगितलं, परवसून सांगितलं. त्याच्यानंतर बोधिसत्व, हा जो बैल आहे बोधिसत्व आहे, अतिबद्धं सकट सतं एक वेगेने व आकंडित्वा पश्चाठितं सकट पुरतो हितस सकट स्थाने ठपेसी. जे त्यांचे 100 गाड्या, ज्या दगड माती भरलेले 100च्या 100 गाड्या त्यांनी एकाच वेगाने सगळे ज्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन थांबला. गोवितक सेठी, हा जो सेठी होता गोवितक करणारा, पराजितो, तो पराजित झाला, कारण याने हे जिंकली होती, पैज जिंकली होती. ब्राह्मणस्य द्वे सहस्रानी अदासी, त्याला मुकाट्याने ते 2000 सुवर्ण मुद्रा ब्राह्मणाला द्याव्या लागल्या. अय्येपी मनुष्या बोधिसत्वच बहुधन अदंसू. मग त्या अन्य लोकांनी सुद्धा, म्हणजे जे ती शर्यत बघायला आले होते त्या मनुष्याने सुद्धा या बैलासाठी बहुधन अदंसू, खूप सारं धन दिलं. सब ब्राह्मणस एव अहोसी, आणि ते सगळं धन कोणाचं झालं, त्या ब्राह्मणाचं झालं. एवच बोधिसत्व निस्साय बहुधन लभी, आणि त्या बोधिसत्वामुळे या ब्राह्मणाला प्रचंड धनाचा लाभ झाला. आता याच्यावरती ही अतीत कथा सांगितल्यानंतर
बुद्ध म्हणतात की न भिक्कवे फरुस वचन नाम कसची मनापम. हे जे फरुस वचन आहे हे कधीच केलं नाही पाहिजे. आणि ही गोष्ट मग त्या छभग्य भिक्खू जे फरुस वाचा करून इतरांची इन्सल्ट करत होते त्यांना जोडून मग ही गाथा म्हटलेली आहे की मनुष्यमेवं भासेय. रिस्पेक्टफुली बोला, आनंदाने बोला, ना मनुष्य कदाचन. म्हणजे डिसरिस्पेक्टफुल करू नका, कोणाला हर्ट करू नका. मनुष्य भास मानस. जेव्हा तुम्ही माणसासारखं बोलता, मानवतेने बोलता, त्यावेळेस गरुभार उद्धरी. हा जो माणूस आहे, हा जो गुण आहे किंवा ज्याच्यावर तुम्ही आपला जे विस्ता ठेवलेली आहे तो काय करतो, खूप मोठा भार उचलतो, आनंदाने उचलतो. धनंच नंग अलादेसी. खूप मोठं धन आपल्याला तो देतो, मिळवून देतो. तेन तेन चत्त मनो तेन च अत्त मनो अहो. त्याचं मन कसं प्रेमाने उचंबळून जातं, प्रेमाने भरून जातं. केवळ कशामुळे? प्रेमळ बोलल्याने. ही गाथा आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे शास्त्राने. मग आता त्याचं समाधान करताना बुद्ध सांगतात की इति सत्ता मनुष्यमेव भासय्या. म्हणून तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने बोला असं सांगू. इमंग धम्म देसन आहारित्वा. ही धम्मदेसना लाव हो करून जातकं समोधानशी. मग आता या जातकाचं समाधान करताना सांगतात की तद्दा ब्राह्मणो आनंदो. हा जो ब्राह्मण असतो तो कोण असतो? आनंद असतो. नंदी विसालो पण अहमेवं अहोसी ती. म्हणजे हा जो नंदी विसाल जो बैल आहे तो कोण असतो? तो मी असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी नंदी विसाल जातक सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते आहे. तर अशा या दोन गाथा आपण घेतलेल्या आहेत आजच्या चर्चेमध्ये. अभिन्न जातक, उपासक आणि पहिल्या पच्चुपन्नामध्ये बघितलं की उपासक असतात आणि म्हातारा भिक्खू असतो, म्हातारे भिक्खू असतात ते. हे दोघं मित्र असतात आणि कुठल्याही त्यांच्या याच्यामध्ये इतकं अंतर असून, वयात अंतर असून, वागण्यात अंतर असून, त्यांची दिनचर्या वेगळे असून सुद्धा ते चांगले मित्र असतात. आणि अनुपुब्बिक कथा म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये हत्ती आणि कुत्रा हे जसे डिसिमिलर आहेत तरी सुद्धा हे मित्र होतात. अशी ही पहिली अर्थकथा आहे. याच्यामध्ये शास्त्रांनी सांगितलेलं आहे की मैत्रीची भावना व्यक्तंच सब लोकस्मी मानस भवे अपरिमाण. अशी मैत्री करा की अपरिमाण म्हणजे म्हणजे पूर्ण विश्वाला वाचून टाकेल इतकी मैत्री केलेली. आणि मित्र हो, आज आपल्याला या मैत्रीची इतकी गरज आहे. म्हणजे नुसतीच प्राण्याला नाही तर माणसाला तर निश्चितच आहे, प्राण्याला तर आहेतच. आता आम्ही आपल्या घरचं उदाहरण सांगतो की तुम्ही कुठलाही प्राणी बघा की त्याला तुम्ही प्रेमाने बोललत ना किंवा त्याच्यावरती प्रेम दाखवलं तर तो तुम्हाला बिलकुल त्याला कळतं. असं म्हणतात ना की प्राण्याला काय कळतं की आपण प्रेमाने बोललं काय, असं नाही आहे. ते सुद्धा आपली भाषा, आपलं प्रेम ते जाणून घेतात. आमच्या घरचा जो कुत्रा आहे, म्हणजे अगदी जवळचं उदाहरण द्यायचं तर त्याला एखादी वेळेस रागवलं तर तो बरोबर हर्ट झाल्यानंतर तो जेवणार नाही किंवा काय नाही. कधी कधी चूक नसतानाही आपण त्याला काहीतरी रागवून देतो. पण जेव्हा त्याचा काही गुन्हा नसतो ना आपण त्याला हे केलं ना, तो जेवणच नाही दिवसभर. जोपर्यंत तुम्ही त्याला म्हणत नाही प्रेमाने की आता नाही रे, अरे छोट्या मुलासारखं, अरे जेवणार रे, जेवण वाढून सुद्धा जेवत नाही का, तो खूप हर्ट झालेला असतो. आमच्या घरी जेव्हा धम्मसाकच्या सॉरी संडेला संडे धम्म स्कूल घेते मिसेस रश्मिलाबाने. तर संडे धम्म स्कूल सुरू असताना तिचं ऑनलाईन असतं. तर 2 तास पर्यंत तो आमचा डॉग इतकू म्हणजे डोळे सुद्धा हलवत नाही किंवा पाय सुद्धा हलवत नाही. कान टवकारून पूर्ण धम्मसाकच्या ते पूर्ण संडे धम्म स्कूल ऐकतो. म्हणजे बिलकुल हलत नाही किंवा हे नाही. आणि असं वाटतं की याला सुद्धा काय कळत असेल नाही आहे. पण त्याचा तेवढा रिस्पेक्टफुल तो. त्याला जेव म्हटलं तरी जेवत नाही. त्याला रागवलं तरी लक्ष देत नाही. तर हे मागच्या 3 वर्षापासून ही हे दिनचर्या त्याची सुरू आहे. इतर वेळेस मात्र त्याचं हे असतं. तर हे प्राणी मात्रावर सुद्धा दया आणि आपल्याला तर प्रश्नच नाहीये. तर आपल्यासाठी आताच्या जमान्यामध्ये मैत्री इतकी आवश्यक आहे की पूर्वीपेक्षाही जास्त.
इतका कलह आपला साध्या नवरा बायको सुद्धा पटत नाहीये. इतके अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, वेगवेगळे कायदे बनत आहेत, नवीन नवीन अत्यंत कडक कायदे बनत आहेत. पण कितीही कडक कायदे बनवले तरी जोपर्यंत तुमची मित्रत्वाची भावना जी आतून येत नाही तोपर्यंत त्या कायद्यांचा काडीचा उपयोग होत नाही. उलट मी तर म्हणतो की आता अशी परिस्थिती आहे की यापूर्वी जे अत्याचार व्हायचे ना त्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे बिभत्स ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे अत्याचार व्हायला लागले. तर इथे फक्त तुमचे कायदे काम करत नाहीत, इथे तुमची मैत्री, डेव्हलप केलेली मैत्री, तुमचे जे विकार आहेत ते जोपर्यंत तुम्ही डिस्ट्रॉय करत नाहीये तोपर्यंत कायदा काय करेल. तुम्ही नुसतं म्हटलं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आम्हाला मिळालं म्हणजे सगळंच होत नाही. स्वातंत्र्याचा उपयोग कसा करतात लोक, जर त्याला ती प्रज्ञा नसली. स्वातंत्र्याचा अर्थ हा घेणार की मी काही करू शकतो, कोणालाही मारू शकतो, कोणालाही छेडखानी करू शकतो. हेच गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये बघा, न्यूली मॅरिड पीपल, साधी गोष्ट 1-2 मिनिटात सांगतो, आपली वेळ संपत आलेली आहे तशी. तर नवीन झालेले जे लग्न झालेले प्रत्येकाला वाटते की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आम्हाला दिलेलं आहे, पण मी स्वतंत्र राहील म्हणजे मी काही करायचं का. आणि बंधुता म्हणजे त्यांनी बंधुत्वानं राहायचं, नंतर मी राहीन. आणि मला समता आहे म्हणजे मला त्यांनी समतेने वागवलं पाहिजे. कारण बेसिकली हे जे नियम आहेत याच्या मागे जी तुमची मैत्रीची भावना आहे, तुमच्यामधले जे करुणा आहे, मुदिता आहे, ती जर अब्सेंट असेल, ती जर असेल तर हे तुमचे जे लोकशाहीचे हक्क, लोकशाही म्हणण्यापेक्षा आपले जे सामाजिक जे वातावरण आहे, जसे नियम आहेत ते कामाचेच नाहीत ना. जोपर्यंत तुम्ही इंटरनली डेव्हलप नाही होत, तुमच्यामध्ये जी मैत्री डेव्हलप होत नाहीये, त्याला नीती देवरांत आपण नीतिमान होत नाहीये तोपर्यंत आपले नियम काम करत नाही. त्यामुळे मैत्री डेव्हलप करणं इतकं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. त्यामध्ये बुद्धांनी हा जे कलह विवाद सूत्रामध्ये खूप छान त्याच्याबद्दल आपल्याला गाईड केलेलं आहे. तर जे काही कलह होतात आपसामध्ये असो, मुलांमध्ये असो किंवा समाजात असो, कुठल्याही समाजात असो, तर या कलह विवादाचं जे मूळ जे आहे ना ते आहे आपलं जे आपले मूळ रूट्स आहेत, राग, दोष, मोह. ठीक आहे, ग्रीड, अँगर आणि स्टुपिडिटी आपण साध्या भाषेत जर बोललं तर जी आसक्ती आहे, हा द्वेष आहे आणि अविद्या आहे, हेच कारण आहे. कलविवाद सूत्र आपल्या संयुक्त सूत्र निपातामध्ये छोटस सूत्र आहे, पण या कलहावरती, या द्वेषावरती, या फरुसवाचेवरती इतकं सुंदर गाईड केलेलं आहे की हे जर तुम्ही कल्टिवेट केलं, हे जर जनरेट केलं तर तुम्ही निश्चितपणे कलहावरती मात करू शकता आणि तुम्ही मैत्रीने जगू शकता. तर आपण बघतो की प्रत्येक जणाला वाटतं की नाही आपण आपल्याला आता कसं त्याने मैत्रीने वागलं पाहिजे, मी का बरं मैत्रीने वागू. तर सुरुवात कधीही कलहविवाद सुद्धा म्हणते की पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा. तुमच्या मनामध्येच मैत्री असेल तर समोरचा व्यक्ती कितीही वागला तरी तुम्ही त्याला प्रतिकार करणार डेफिनेटली. पण प्रतिकार करताना तुमच्यामध्ये जर मैत्री असेल तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला त्याचे दोष दाखवू शकता. आणि दोघांमध्ये जर मैत्री नसेल, द्वेष नसेल तर तो कलह निश्चित आहे. आणि हेच आपण आज समाजामध्ये बघतोय. जसं की आपली जी 22 प्रतिज्ञा म्हणा किंवा आता आपण म्हणतो की नाही आम्हाला 22 प्रतिज्ञा माहिती आहेत, बाकीचं आम्हाला काही नको, आम्हाला सगळं स्वतःचे अधिकार माहिती आहेत, त्यामुळे आम्ही रिस्पेक्टफुली जगू, आमच्यामध्ये कलह होण्याचा प्रश्नच नाही आहे. पण 22 प्रतिज्ञातला आपण फक्त 9 प्रतिज्ञा बघतो आणि 10व्या प्रतिज्ञेपासून 17व्या प्रतिज्ञेपर्यंत बघतो ना, तिथली मला वाटते 11वी आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की एट फोल्ड पाथ अरियो अठ्ठंगिको मग्गो. आणि अरियो अठ्ठंगिको मग्गो मध्ये पहिलीच जे जे मग्ग आहे, पहिलाच आहे तो आहे सम्मादिट्ठी. तर सम्मादिट्ठी डेव्हलप करणं म्हणजेच तुम्हाला तुमचे राग, दोष, मोह याला डिझॉल्व्ह करणं आहे. आणि एकदा तुमचे ते राग, दोष, लोभ जेव्हा डिझॉल्व्ह होतात तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्रीची तुमच्या ठिकाणी मैत्री उत्पन्न होते. आणि त्या अर्थाने नंतर तुम्ही मेत्तंच सब्ब लोकस्मी मानस भावय अपरिमाण हे करू शकता. जर तुमचे ते
राग दोष लोभ तुमच्या मनात आहेत, मग तुम्ही कितीही पाठ केलं की आम्ही मैत्री केली पाहिजे, आम्ही प्रेमाने वागलं पाहिजे, दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे, नाही असं नाही केलं पाहिजे, हे तुम्ही कितीही म्हटलं, कितीही दुसऱ्यांवरती चिंता व्यक्त केली की अरे यार हे सगळं कसं काय म्हणतात दुःखी जीवन जगत आहेत किंवा किती कोलाहल माजला आहे, कलह आहे दुनियेमध्ये, पण तुमच्या मनातही तेवढाच कला आहे हे केव्हा कळतं, जेव्हा तुमची संवादिठी जागी होते, जेव्हा तुम्ही बघता स्वतःमध्ये की तुमचं जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे कलह हा जो निर्माण करण्याचा जो रूट आहे, हा जो द्वेष करण्याचा जो रूट आहे ते आहे राग दोष आणि मोह. आता राग म्हणजे आसक्ती, दोष म्हणजे नवीन उपासकांसाठी सांगतो, राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे द्वेष, अँगर किंवा दुसऱ्याचा तिरस्कार करणे, आणि तिसरा आहे मोह. म्हणजे मोह म्हणजे माझं आहे हे सगळं अनित्य अनंत आणि दुःख, हे सगळं इम्परमनंट आहे, दुःख आहे, आणि याच्यामध्ये माझं कुठलंही माझ्यावरच नियंत्रण नाही, ज्याला मी माझं माझं म्हणतोय त्याच्यावर माझं कुठलंच नियंत्रण नाहीये, तर मी माझं कशाला म्हणू. आणि जेव्हा त्याला कळायला लागतो तो तेव्हा दुसऱ्यांवरती द्वेष करत नाही, अरे मी याला द्वेष कशाला करू, द्वेष तर माझ्यामध्येच आहे, पहिले मी त्याचा द्वेष नष्ट केला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही संवादिठी डेव्हलप करता त्यावेळेस तुमचे आर्य अष्टांगिक मार्ग सगळा आपोआप डेव्हलप होतो, असं आपल्याला म्हणजे एकंदरीत अभ्यास केल्यावरती दिसून येतं. तर आणि जोपर्यंत तुमच्यात राग दोष मोह आहे तोपर्यंत तुमच्यात मैत्री भावना आहे ती डेव्हलप होत नाही. मैत्री भावना असते पण ती कल्टिवेट करावं लागते, ती डेव्हलप होत आहे. म्हणजे असं होतंय की मी सगळं दाबून ठेवतोय माझ्या मतेने, मी मैत्री करतो, कसं शक्य आहे. माझ्या मनामध्ये मला मैत्री करायची आहे आणि आताच माझ्या मनामध्ये आतमध्ये द्वेष भरला आणि म्हणून मला मैत्री करायची आहे वरून, कारण की ती शिकवण आहे, मैत्री केली पाहिजे. पण पहिल्यांदा म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की अनलेस अँड अंटिल यू डिसॉल्व युअर हेट्रेड, यू डिसॉल्व युअर दोष, देन ओनली तोपर्यंत तुम्ही मैत्री करू शकत नाही, असं या आपल्याला या गाथेतून शास्त्राने सांगितलेलं आहे. दुसरी गाथा, दुसरी जी गाथा आहे, दुसरं जे आता आपण बघितलं, नंद विसाल जातक, कठोर बोलून आणि बेशिस्त वागून इतरांना त्रास देणारे जे भिक्खू आहेत, सहभगीय भिक्खू, हे आपण बघितले की कसं दुसऱ्यांना त्रास देतात. आणि अनुपव्य कथा त्याने सांगितली की इतका कष्ट करणारा जो बैल, इतका बलवान बैल, त्याच्यावरती नुसते इन्सल्टिंग वर्ड वापरल्याबरोबर त्या बैलाने कसं त्याच्यावरती रिव्हेंज घेतला, याचं एक खूप मोठं उदाहरण आपल्याला दिसते. आणि नंतर तो बोधिसत्व होता, त्यांनी धडा दिला त्या ब्राह्मणाला, तिथे सोडून नाही दिलं त्याला, त्यांनी लेसन दिला की सी तुम्हाला दुसऱ्यांबद्दल प्रेमानेच बोललं पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात खरुसा वाचा वेर बने. आणि औद्योगिक क्षेत्रातले माणसं आहेत माझे साधारणतः 30 वर्ष, औद्योगिक कलह, औद्योगिक डिस्प्यूट्स, ऍक्सिडेंट्स आणि लोकांचे जे अपघात होतात त्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत. एक 5 मिनिटांमध्ये मी माझा अनुभव सांगतो. तर ह्या अनुभवातून मला असं दिसलंय की मॅक्सिमम जे कलह निर्माण होतात ना, हे फरुसा वाचाने निर्माण होतात. म्हणजे ही साधी गोष्ट नाही की कोणाला काही बोलून दिलं तर ती गोष्ट तिथेच संपत नाही. साधारणतः जे रासायनिक कारखाने असतात ना, त्यामध्ये सगळ्या पाईपलाईन्स असतात, सगळे रिॲक्टर्स असतात, नाही का, आणि दिसत काहीच नाही, पण किंवा एखादा कारखाना आहे, चालू आहे कारखाना, आणि त्या कामगाराला जो ओझं वाहतोय तुमचं, तुम्हाला उत्पन्न मिळवून देत आहे, तुमचा मदत करतोय, अशा व्यक्तीला तुम्ही इन्सल्टिंग बोला, म्हणजे काय म्हणतात त्याला, फुकट खाणाऱ्या मजुराचा, एक तर त्याला पगार कमी असतो, त्याचे हाल होत असतात, तो कष्ट करत असतो बिचारा, आणि जेव्हा त्याचा जो सुपरवायझर आहे किंवा त्याचा जो मालक आहे तेव्हा त्याची इन्सल्ट करतो, त्यावेळेस त्याचे जे भयानक परिणाम होतात हे आम्ही एक नाही शेकडो हजारो ऍक्सिडेंट मध्ये बघितलेलं आहे की अशा कारणामुळे मोठे मोठे ऍक्सिडेंट झालेले असतात, मोठ्या मोठ्या लोकांचे, हजारो लोकांचे जीव गेलेले असतात. एक छोटस उदाहरण देतो मी की भोपाळ गॅस ट्रॅजेडी माहिती असेल तुम्हाला, म्हणजे फरुसा वाच्याचं किती गंभीर उदाहरण आपल्याला, कारण त्याचं मी स्वतः इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे म्हणून सांगतो. तर काय होतं की ही जी कारखाना असतो ना, हा जो
भोपाळमध्ये ज्याची घटना गेली, तो बनवतो पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक बनवणारा कारखाना होता. म्हणजे अतिजहाल विष हाताळणारा आणि बनवणारा जो कारखाना आहे. खूप सारे रिॲक्टर्स, खूप साऱ्या पाईपलाईन्स, गुंतागुंतीचे सगळे कामं. तर त्या व्यक्तीकडे जे जे जो कारखाना होता, तिथले जे कामगार होते, ते कामगार अत्यंत असंतुष्ट होते. त्यांचे आणि मालकाचे म्हणजे सुपरवायझर, इमिजिएट मालक तर तो आपल्या ऑफिसमध्ये, पण त्याच्या आदेशानुसार जे काम चालायचं ते अत्यंत खरुसा भाषेमध्ये चालायचं, अर्वाच्य शिवीगाळ. आता ते कामगार गरीब, त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही, तर त्यामुळे ते काम करत होते आणि त्यांचं काम इतकं जहरीलं आहे की त्यांनी जराशी जरी चूक केली, म्हणजे काम करताना चुकून त्याचा हात जर तोंडाला जिभेला लागला की तो गेला समजायचा, इतकी भयानक परिस्थिती. तर तुम्हाला माहिती असेल ती पुढची घटना सांगायला पूर्ण 2 तास लागतील, त्याच्यावरती खूप संशोधन केलं आहे मी. पण आपण फरुसा वाचेबद्दलच बोलूया. तर एकदा काय होतं की ही जी वातावरण होतं फरुसा वाचेचं त्या कारखान्यामध्ये, तर ज्या दिवशी ही घटना घडली ना, त्याच्या आदल्या दिवशी जो तिथला वर्कर होता त्याचंच आणि त्या सुपरवायझरचं भांडण झालं होतं आणि त्या सुपरवायझरनी त्याला खूप घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या, अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या की तू आता इथे राहूच नको, तू आता इथून तुझं काय मर, काही कर. आणि तो भयंकर चिडला होता आणि आता त्याची शिफ्ट संपणार होती रात्रीचे 9 वाजता. दुसरी शिफ्ट चालू होणार होती 10 साडे 9 वाजता. त्याला सांगितलं की मुकाट्याने त्या रिॲक्टर मध्ये तू पाणी भर, तर त्यासाठी तो पंप चालू कर आणि तू निघून जा. तर तो त्या जो कामगाराला माहिती होतं की मी जर हा पंप चालू केला तर त्या रिॲक्टर मध्ये वॉशिंगसाठी जे पाणी जाणार होतं तेच पाणी त्याचा दुसरा जो कनेक्शन आहे ते होतं त्या विषारी टाकीला. तिच्या विषारी टाकीमध्ये 45 टन विषारी गॅस भरला होता, जो मिथाइल आयसोसायनेट, जो आपल्याला सगळ्यांना माहिती नाही आहे, पण काही लोकांनी नाव ऐकलेलं आहे याचं. तो इतका जहाल विषारी जो 1 टन ठेवला जातो, 1 टन, तो 45 टन ठेवलेला होता. म्हणजे बॉम्बला जे वापरतात मटेरियल त्याच्यापेक्षा भयानक, म्हणजे विषारी बॉम्ब जे त्यावेळेस विष देऊन मारण्याची जे प्रक्रिया होती त्याच्यापेक्षा हा भयानक साठा त्या ठिकाणी जमिनीत गाडून ठेवला होता. आणि त्याचीच पाईपलाईन त्या टाकीपर्यंत गेली होती. पाईपलाईन कशाला होती? तर पाईपलाईनचा उद्देश होता की जेव्हा ती टाकी साफ करायची राहील तेव्हा फक्त वॉल उघडायचा आणि ते पाणी तिथे त्या टाकीत जाईल आणि वॉशिंग केलं की परत वॉल बंद करून टाकण्यासाठी ती पाईपलाईन होती. आता झालं काय की या कामगाराला माहिती होतं की मी जर हा पंप चालू केला वॉशिंगसाठी दुसऱ्या ठिकाणच्या, तर दुसरा जो पाईप जातोय त्याच्या दुसऱ्या तोटीतून, नाही का, एकाच पाईपला खूप सारे तोट्या कनेक्शन असतात, तर त्याला जाणारा जो वॉल आहे तो सडलेला आहे आणि तो पास होतोय. तर पाणी त्या टाकीत जर गेलं, कुठल्या ज्या ठिकाणी विषारी गॅस ठेवलेला आहे त्या गॅसची आणि पाण्याची प्रचंड रिॲक्शन होईल, लक्षात घ्या. आणि रिॲक्शन झाल्याबरोबर त्याचा पूर्ण प्रचंड प्रेशर, दाब वाढून, हीट वाढून त्या पूर्ण ब्लास्ट सारखा, तो बॉम्ब सारखा 45 टन टन किलो नाही, टन गॅस, त्याचा स्फोट होऊन सगळा कार्यक्रम होईल. तर तो कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. तर हा रागात होता, हा अत्यंत इन्सल्ट झालेला होता, हर्ट झालेला होता. याला माहिती होतं की जी पाईपलाईन तिकडे जाणारी आहे तिथे मध्ये एक जोड असतो, त्या जोडामध्ये चकत्या असतात 2, त्या चकत्याचे नटबोल्ट खोलायचे आणि त्याच्यामध्ये एक प्लेट टाकायची, नाही का. तर प्लेट जी असते ती लोखंडी प्लेट टाकली आणि परत नटबोल्ट जोडले की मग इकडे किती काही पाणी वापरा तुम्ही, तिकडे काही तो वॉल सडला असला, काही खराब असला काय, त्या टाकीपर्यंत पाणी जायला नको अशी व्यवस्था केलेली होती. आणि ही या कामगाराला माहिती होती. या कामगाराला माहिती होतं की मी पंप चालू केला आणि ती चकती जर नाही टाकली तिथे तर सगळा खलास होणार आहे. हे नंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळलं आणि त्याचा इन्व्हेस्टिगेशन मध्ये मी तिथे जाऊन केलेला आहे, भरपूर अभ्यास केलेला आहे त्याचा. तर या माणसाने काय करावं, याने पंप चालू केला, त्याची ड्युटी संपली आणि हा घरी चालला गेला, परत आलाच नाही तो कारखान्यामध्ये. आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये कुणाला माहितीच नाही त्यांनी पंप चालू केला म्हणून. आणि हा आपला रिॲक्टर मध्ये पाणी भरलं ज्याच्यामध्ये वॉशिंग करायचं होतं, आणि ही जी इकडे जाणारी पाईपलाईन होती त्या विषारी गॅसकडे, 45 टन गॅसकडे
त्याचा जो सडलेला वॉल आहे तो पास होत होता, तो झिरपत होता आणि झिरपत झिरपत तो काय पंपानी पाणी भरायचं 5 मिनिटाचं काम होतं. ते रिॲक्टर भरलं की पाणी बंद केलं असतं आणि घरी चालला गेला असता, काही फरक नव्हता पडत. थोडंसं पाणी गेलं, प्रेशर वाढलं, चला ठीक आहे. पण यांनी पंप चालू केला तर रात्रीचे 9 वाजेपासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे पूर्ण पाण्याने तिकडे ती टाकी, ती विषारी टाकी, त्याच्यामध्ये प्रचंड रिॲक्शन झाली. इतकी जबरदस्त हीट निर्माण झाली आणि त्याच्यानंतर पुढे तो वॉल फुटला आणि सेकंड शिफ्ट वाल्यांना काहीच माहिती नाही. सेकंड शिफ्टचे जे लोक होते कंट्रोल रूम मध्ये ते म्हणतात की हे काटे का वाढलेले आहेत प्रेशरचे. त्यांना वाटलं की हे काय सगळे सडलेले आहेत, ते वाढले असतील. पण एका सुपरवायझरला डाऊट आला की हे काहीतरी गडबड दिसते, हे काटे उगीचच नाही वाढले, एक वाढला दुसरे वाढला. तो जाऊन बघतो तर त्यात तो गेला आणि तिथे ते फुटलं सगळं आणि फुटून त्याचा पूर्ण जो गॅस आहे 45 टन गॅस हवेमध्ये पूर्ण मिसळला आणि हजारो लाखो लोकांचा जीव गेला. म्हणजे जे लोक तर मेलेच, जे जिवंत आहेत त्यांचे डोळे फुटलेले, त्यांना पूर्ण तोंड पूर्ण हे झालेलं, फाटलेलं तोंड आणि डोळे काय म्हणतात म्हणजे ते माणूस म्हणून राहिलेच नाहीत आणि ते नंतर जगले. ते मेले ते मेलेच, शेकड्यानी हजारांनी मेलेत, त्याची तर काही गिनतीच नाहीये. पण ते जिवंत राहिले त्याची इतकी भयानक अवस्था आहे, म्हणजे आता म्हातारे झाले असतील, इतकं वाईट जीवन जगले. तेवढ्यावरच हे थांबलेलं नाहीये. त्याची पुढची जनरेशन अजूनही विकलांग मुलांचा जन्म होतो आहे. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली त्या एका फरुसवाचीमुळे निर्माण झाली. हे तुम्ही म्हणजे लक्षात घ्या याची ग्रॅव्हिटी किती आहे फरुसवाच्याची. खोटं बोलण्याची किंवा 4 प्रकारचे मुसावादा आहेत. फरुसवाचा, संफलापा, नंतर पिसुना वाचा. पिसुना वाचा म्हणजे चुगल्या करणे आणि संफलापा म्हणजे व्यर्थ बडबड करणे. त्यातली सगळ्यात वाईट जर असेल तर ती ही आहे फरुसवाचा. तर इतक्या वाईट अवस्थेला या पोहोचवणारा या घटनेतला जो हा माणूस हा फरुसवाचीमुळे बाधित झाला होता, की मला या घटनेतून सांगायचं आहे. तर बुद्ध म्हणतात की ही फरुसवाचा तुम्हाला जर नाहीशी करायची असेल तर तुम्हाला तुमच्यामधला राग द्वेष लोभ हा काढावाच लागेल. तुम्ही हा राग द्वेष लोभ मनामध्ये ठेवून मी म्हणाल की मी आता गोड बोलतो तर ते होत नाही. ते सगळं सुपरफिशियल राहणार आहे. तुम्ही असं काय करा, असे प्रयत्न करा, सम्यक सम्मा व्यायाम असा काही प्रयत्न करा की पहिले तुमचे राग दोष लोभ हे तुम्ही नष्ट करा. तुम्हाला मैत्री डेव्हलप करायला प्रयत्नच करावा नाही लागेल. आपोआप तुमच्या मनात करुणा मैत्री मुदिता आपोआप निर्माण होईल. इतकी मैत्री निर्माण होईल की अपरिमाण म्हणजे लिमिटलेस या सर्व लोकांवरती तुम्ही अशा पद्धतीने मैत्री करू शकता. मैत्रंच सब लोकस्मी मानस भावे अपरिमाणन अशा पद्धतीने बुद्धांनी शेवटी सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांची मैत्री करा. अशीच मैत्री आपल्या सगळ्यांमध्ये डेव्हलप हो, आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, अशी मनोकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे धम्मसाकच्या संगती असं जाहीर करतो. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथा व त्यावर खूप सुंदर प्रकाश टाकलाय आणि खूप सहज समजेल अशा भाषेमध्ये व पद्धतीने ही जातक कथा समजावून सांगितली. खूप खूप धन्यवाद. आपण या जातक कथेमध्ये आपला एक्सपिरियन्स पण सांगितला. कसं फरुसा वाच्यानी किती कठोर आपण जर बोललो दुसऱ्याला की त्या मनुष्याला किती दुःख होतं आणि त्याच्यातनं किती वाईट परिणाम होतात ते आपल्या अनुभवातून तुम्ही सांगितलंय. परत मैत्री लव्हिंग काइंडनेस आहे. आपण जर चांगल्या तऱ्हेने बोललो दुसऱ्यांशी तर आपण जग जिंकू शकतो हे पण तुम्ही सांगितले. खूप सुंदररित्या तुम्ही आजची जातक अट्टकथा सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या व्याख्यानाला अनुसरून कोणाचे प्रश्न असतील तर जरूर विचारावे.
हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. सरांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी प्लीज विचारा. सर, आपण जी आता जातक सांगितली त्याचा संबंध संयुक्त निकायमध्ये 45.2 उपाद्य सूत्र शी देखील रेफरन्स होतो ना सर? कुठली, पहिली की दुसरी? पहिली अभिन्न जात. हो, अभिन्न. 45.2 मला रेफरन्स आला होता, पण मला ते पूर्ण बघायला नाही मिळालं. ते पण तसंच त्याला रेफरन्स म्हणूनच होतं सर. तुम्ही जसं सांगितलं की एट होल्ड नोबेल 8 होल्ड पाथ कशी आपण त्याला कसं आपण हे करू शकतो अजून, तर ते राईट व्ह्यू राईट स्पीच जसं तुम्ही बोलला, सम्यक वाचा, त्याच्याने आपण कसं बनवू शकतो स्वतःला, कसं ते आपण डेव्हलप करू शकतो आपल्या स्वतःमध्ये. तर ते पण एक खूप छान रेफरन्स होता सर. त्याच्यामध्ये सांगितलं की ते हाफ ऑफ द होली लाईफ, म्हणजे हे संपूर्ण जीवन हे नुसतं हाफ नाहीये. जेव्हा आनंद यांना बोलतात बुद्धांना की हे हाफ नाहीये, तर हे पूर्ण जीवनच आपलं हे संपूर्ण होली लाईफ आहे. आणि ते कसं, तर ते थ्रू दिस राईट व्ह्यू राईट स्पीच देन द नोबेल 8 होल्ड पाथ. सो खूप छान रेफरन्स, खूप सुंदर सर. भोपाळ ट्रॅजेडीचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगितलं, अगदी अंगावर काटा येईल असं एक्सपिरियन्स होता. व्हेरी ट्रॅजिक. थँक्यू. भोपाळ गॅस ट्रॅजेडीवरती माझं 2 लेक्चर झालेत, रिसर्च लेक्चर्स होते ते मुंबई युनिव्हर्सिटीला. तर याच्यावर पूर्ण जर सांगायचं असेल तर आय विल बी व्हेरी हॅपी. 2-2.5 तास लागतील पूर्ण सांगायला, पण त्यातला महत्वाचा जो भाग होता आपल्या फरुसा वाचाचा तेवढा सांगितला. थँक्यू सर फॉर शेअरिंग. थँक्यू व्हेरी मच. पंथक सर बोला. हा, जय भीम, नमो बुद्धाय सर. नमो. फारच आपण सुंदर प्रकारे अतिशय पालीच्या साहित्यानुसार पूर्ण गाथा समजून सांगितल्या, दोन्ही कथा. फार फार साधुवाद. मला आपण बाबासाहेबांच्या याच्यावर बरंच शेवटी बोललात, तर मला ते बोलायचं आहे. बाबासाहेबांनी जरी कायदा मंत्री होते तरी बाबासाहेबांनी पुस्तकामध्ये लिहिलं बुद्ध आणि त्याचा भवितव्यामध्ये की कायद्याचं राज्य आणि नैतिकतेचं राज्य. तर कायद्याचं राज्य हे जरी केलं आहे तरी ते तोडल्या मोडल्या जाऊ शकतं किंवा विकत घेतल्या जाऊ शकतं वकिलांना किंवा ॲडव्होकेटला. तर नैतिकतेचं राज्यावर बाबासाहेबांनी फार भर दिला होता. ते कसं स्थापित केलं जाऊ शकतं आजच्या, म्हणजे तरी कायदा आहे तरी, तर त्या अनुषंगाने थोडंसं बोला. आणि मला दुसरा प्रश्न, ठीक आहे, तुम्ही एवढं बोलल्यानंतर मी दुसरा विचार. ओके. तर कायद्यामध्ये एक नियम आहे. जेव्हा आपण कायदा म्हणतो तर आपण लेट अस टॉक अबाउट द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला जी लोकशाही दिली आहे, नंतर मी दमावर येतो. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की तुमची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती तुम्हाला मोरॅलिटी शिवाय, त्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे, ही असल्याशिवाय तुमची लोकशाही टिकू शकत नाही. स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिलं म्हणजे तुम्हाला लोकशाही मिळाली असं समजू नका. त्याच्यासाठी तुम्हाला मोरॅलिटी, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी पाहिजे. आणि ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, आता तुमच्या प्रश्नाकडे येतो, इज नथिंग बट द पंचशील. पंचशील पाळल्याशिवाय, त्यांनी लिगल लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे हे नियम का बनवले गेलेले. पंचशीलाचा पहिला नियम आहे पाणाती पाता, हत्या करू नका. त्याच्यासाठी नियम आहेत, त्याच्यासाठी पनिशमेंट आहे. आदिन्य दान, चोरी करू नका, त्याच्यासाठी कायदे बनवलेले आहे. तिसरा आहे मिथ्याचार करू नका, त्याच्याबद्दल कायदे आहेत. मुसावाद्याबाबत तर प्रचंड कायदे आहेत. मुसावाद आपण फक्त एकाच अर्थाने घेतो की खोटं बोलू नये, पण खोटे बोलण्यामध्ये 4 डिव्हिजन्स आहेत जे आता आपण चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात खोटा बोलण्यामध्ये या 4ही डिव्हिजनवरती कायदे आहेत. आणि शेवटचं जे आहे सुरामेरे मज्ज प्रमादात ठाणा, त्याच्यावरती बंधनं लादलेली आहेत. पण ते तेवढं, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला स्वातंत्र्य पण दिलेलं आहे तुमच्या पद्धतीने. पण पहिल्या 4 शिलावरती डेफिनेटली कायदे
बनवलेले आहेत आणि ते कॉन्स्टिट्युशनल त्याला शब्द आहे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी या कॅटेगरीमध्ये येतात. मला वाटते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही? हो सर, थँक्यू Thank you. व्हेरी मच. मला दुसरा प्रश्न हा विचारायचा होता. आपण 22 प्रतिज्ञाचा पण उल्लेख केला आणि 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेबांनी सगळंच दिलं. त्रिसरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि सम्यक दृष्टीच्या अनुषंगाने तर बरंच सांगितलंय की जे पहिल्या ज्या आहेत. तर बाबासाहेबांनी ह्या 22 प्रतिज्ञा का दिल्या किंवा 22 आकडा हा का चूज केला असेल याबद्दल काही भाष्य करता येईल? बिलकुल भाष्य करता येईल. म्हणजे पहिल्यांदा मी थँक्स म्हणतो तुम्हाला की या बाबतीतच तुम्ही प्रश्न विचारला. मी आता लेटेस्ट गोष्ट सांगतो आपल्या म्हणजे परत लाईफ एक्सपिरियन्सला सांगण्यात मला जास्त आनंद वाटतो. तर काय झालंय की एक चर्चा सुरू होती लेक्चर थोडासा वेळ लागेल बट कमिंग टू युअर पॉइंट. तुमच्या पॉइंटच्या बाहेर नाही जाणार मी. तर 22 वरती येतो मी. तर एक लेक्चर सुरू होतं की हे तुमचे फाउंडेशन ऑफ म्हणजे बुद्धिस्ट लिटरेचरवरती लेक्चर सुरू आहे, स्कॉलरली लेक्चर सुरू आहे आणि ऐकणारे पण स्कॉलर आहेत. ओके. तर या अशा परिस्थितीमध्ये लेक्चररनी सांगितलं की तुमचं बेस ऑफ फाउंडेशन इज अनिच्य, अनंत आणि दुःख. दीज आर द एक्झिस्टन्स काय म्हणतात बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्झिस्टन्स. हे मान्य केलं आपण. ज्या अर्थी लेक्चररनी सांगितलं व स्कॉलर्सनी मान्य केलं. नंतर सांगितलं की हे जे तुम्हाला रिअलाइज करण्यासाठी बुद्धांनी काय केलेलं आहे की आर्यो अठ्ठंगिको मग्ग सांगितलेलं आहे. म्हणजे 8 फोल्ड पाथ सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये सम्मा सती, सम्मा समाधी आहे. म्हणजे तुम्हाला ते रिअलाइज करायचे आहे आणि त्याच्यासाठी हा आर्य अष्टांगिक मार्ग पूर्ण सांगणार नाही मी, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला टूल्स दिलेले आहेत. कुठले टूल्स दिलेले आहेत? 37 बोधिपक्षीय धम्म हे टूल्स दिलेले आहेत की याच्यामुळे बोधिपक्षीय धम्म म्हणजे मी तुम्हाला रिअलायझेशन होतं, बोधी प्राप्त होते, त्याच्यासाठी हे टूल्स वापरायचे आहेत. हे सगळं सांगितलं. नंतर पटिच्च समुत्पाद सांगितला की अविद्येमुळे तुम्हाला दुःख निर्माण कसं होतं. हे सगळं सांगितल्यानंतर पूर्ण लेक्चर ऐकल्यानंतर एक कोलाहल निर्माण झाला. आता लेक्चरर निघून गेलेत असं समजा आणि हे स्कॉलरचं डिस्कशन काय उत्पन्न झालं की नाही की हे जे डिस्कशन आहे ना हे इथे कशाला पाहिजे, हे तर विहारात होतं ना. हा जो डिस्कशनचा जो विषय आहे हा टोटली भिक्खू सांगतो आणि आम्ही ऐकून घ्यायचं. इथला विषय तिथे संपला. इथे कशाला पाहिजे? आम्हाला काय ऐकायला आलो आम्ही इथे? आम्ही ऐकायला आलो इथे की जो क्रांतिकारी धम्म, क्रांती करणारा धम्म, रिव्हॉल्युशनरी चळवळ हे शब्द तर नाहीच आहेत. आणि अजून एक कुठला शब्द आता विसरलो, ते एकदम भारी भारी शब्द वापरले त्याने, त्याला विद्रोह. येस. तर हे आम्हाला याच्यात धम्म पाहिजे, आम्हाला असा धम्म नाही पाहिजे जे तुम्ही सांगितलंय 37 बोधिपक्षीय धम्म. आणि ओके सॉरी लवकर सांगतो मी, म्हणजे मुद्द्याला धरूनच सांगतो. ते म्हणाले की आम्हाला कसा धम्म पाहिजे? क्रांती करणारा, परिवर्तन करणारा धम्म पाहिजे, याची आम्हाला गरज आहे. त्याच्यावरती आणि मग मी एक माझे स्टुडंट म्हणून मी विचारलं, कारण हे टर्म्स मला बऱ्यापैकी कळले की धम्म हाच आहे. तुम्ही 22 प्रतिज्ञामध्ये सांगा, नाहीतर मग तुम्ही 37 बोधिपक्षीय धम्मामध्ये सांगा. राईट. जसं तुम्हीच एक्सेप्ट केलेलं आहे की याच्यामध्ये सगळं आलेलं आहे तुमच्या 22 प्रतिज्ञात. पण हे त्यांना मान्य नव्हतं. ते म्हणाले की असा धम्मच नाही आहे, क्रांतिकारी धम्म पाहिजे. मग जेव्हा 22 प्रतिज्ञा वरती बोललो, हे धम्म, दिस इज धम्म. मग त्यांना विचारलं की पहिले बुद्धांनी जे सांगितलंय की काय करू नका हे सांगितलेलं आहे. नंतर सांगितलं की काय करा. मग तुम्ही त्याच्यावर का बोलत नाही? जर तुम्हाला वाटते ना की क्रांतिकारी धम्म आहे, मग तुम्ही सांगा की याच्यात क्रांती नाही आहे का? सगळ्यात मोठा क्रांतिकारक व्यक्ती आहे तो हा बुद्धच आहे. परिवर्तनच्या बद्दल बोलताय तुम्ही, तर परिवर्तन सगळ्यात जास्त बुद्धांनीच केलेलं आहे. आणि याच्यानंतर मग मात्र त्यांना एक्सेप्ट करावं लागलं की नाही, हा जो धम्म सांगितला त्या लेक्चररनी, हा धम्म आणि 22 प्रतिज्ञा आर द सेम. पण हे आम्ही मान्य करायला तयार होत नाही. आम्हाला त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी जे गोष्ट सांगितले ते 23 पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग बुद्ध विहारामध्येच ऐकायचा
आणि तिथे सोडून द्यायचा. बाकी आम्ही स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि क्रांतिकारक म्हणून आम्ही जगामध्ये राहणार, स्वाभिमानाने जगणार. ओके, मान्य आहे स्वाभिमान, पण स्वाभिमान काय आहे, क्रांती काय आहे, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, परिवर्तन कशाला म्हणतात, परिवर्तन स्वतःमध्ये कसं करायचं आणि 22 प्रतिज्ञाच्या मार्फत कसं करायचं, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्हाला 22 प्रतिज्ञा समजल्या असं कसं म्हणणार तुम्ही. आता हा दुसरा मुद्दा मी सांगतोय की 22च का नंबर दिला, याबद्दल असं स्पेसिफिक ठोक ताळे असं काही स्पेसिफिक सांगता येणार नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर निश्चितपणे शेअर करा. पण मला त्याच्यातून आउटकम तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना हेच म्हणायचं आहे की जो बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे, विहारामध्ये सांगितलेला धम्म त्यांच्या भाषेत किंवा तुमच्या आपल्या इन जनरल सोसायटीमध्ये तो धम्म आणि 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलेला धम्म, की दोज आर द वन अँड द सेम. आपल्याला फक्त समजून घेण्यामध्ये कुठेतरी आपण जास्त प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू सर, फार सुंदर सांगितलं आपण. तर मीही त्याच्यावर चिंतन मनन करत होतो, म्हणजे काय का 22च दिल्या असेल. तर म्हणजे सगळं त्याच्यामध्ये त्रिसरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि हे सगळं आलंच आहे. तर मी बेसिक मध्ये गेलो तर मी पाहिलं की बुद्धांनी आपल्याला 4 नोबल ट्रूथ दिलेले आहेत. 4 आर्य सत्य, दुःखाचं कारण, दुःख निवारणाचा मार्ग आणि दुःख मार्ग, प्रतिपदा, अष्टांगिक मार्ग. तर 2 आणि 2 4 होतात. तर 11 ऑफर्मेटिव्ह आहेत, होकारार्थी आहेत आणि 11 नकारार्थी आहेत. प्रतिज्ञा जर 22 पाहिल्या तर 11 तर त्याच्यामुळे मी म्हटलं, मला असं अवगत झालं, मी ज्या शेअर करतोय तेव्हा 4 आहेत, 22 आहेत म्हणून 2 + 2 4 होतात. तर त्यामुळे आणि तोही 4 आर्य सत्य पण एक प्रतिज्ञ समुत्पाद आहे आणि 22 प्रतिज्ञामध्ये पण त्या प्रतिज्ञ समुत्पादच आहे. तर त्यामुळे मी इथे शेअर केलं होतं ग्रुपमध्ये पण, असं मला वाटतं. त्यामुळे पण कदाचित तो 22 फिगर कन्सिडर केली असेल. बाकी रिसर्चचा विषय आहे प्रत्येकाचा. मला तुम्ही व्हेरी गुड मी शेअर केलं. थँक्यू सर. ओके, थँक्यू. पण माझ्या मते या फिगर मध्ये किंवा क्वांटिटी मध्ये किंवा या एनर्जेटिक मध्ये न जाता बुद्धांनी किती क्वांटिटी, किती नंबर मध्ये सांगितलं, त्याच्यापेक्षा बुद्धांनी काय सांगितलं किंवा बाबासाहेबांनी काय सांगितलं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते समजून घेणं जास्त महत्वाचं. हो सर. साधू. अरविंद वाघमारे, आपला प्रश्न आहे का? अरविंद वाघमारे, आपला प्रश्न. प्रश्न नाही मला मॅडम. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम मला सरांचे धन्यवाद. मी पहिल्या वेळी सरांना ऐकूया. आपल्या ह्या प्लॅटफॉर्म वरती मी अनेक वेळा जॉईन झालो, पण सरांचं आजचं उद्बोधक खूपच मार्गदर्शन लाभलं. मी स्वतः ऍडव्होकेट आहे, मी पनवेलला राहतो. तर सरांची शेवटच्या प्रश्नाला जे उत्तर होतं ती मांडणी मला खूप आवडली. त्याचं सर असं म्हणाले की पंचशील आचरण, पंचशील इज नथिंग बट इट इज अ कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. एक ऍडव्होकेट म्हणून मला खरोखर हा मुद्दा आवडलेला आहे. आणि यापुढे आपली फक्त 1 मिनिटाची वेळ घेऊन ही सांगेल की हे आचरण असल्याशिवाय किंवा आपली मॉरॅलिटी स्ट्रॉंग असल्याशिवाय जे राज्यघटनेमध्ये किंवा राज्यघटनेप्रती जी प्रेरणा आहे किंवा राज्यघटनेमधून आपल्याला जे इप्सित साध्य करायचं असतं, की राज्यघटनेचा जो चांगला रिझल्ट हवा असतो राज्यकर्त्यामध्ये, तो येण्यासाठी पॉलिटिकल मॉरॅलिटी किंवा ज्याला आपण म्हणू की नाही की कुशल जे संकल्प आहेत, तर ही पॉलिटिकल मॉरॅलिटी स्ट्रॉंग असल्याशिवाय किंवा पॉलिटिकल मॉरॅलिटी कुशल केव्हाच होऊ शकते ज्यावेळी तुम्ही तुमची कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणण्यापेक्षा तुम्ही या पंचशील तत्व किंवा पंचशील आचरण स्वतः करत असतात. तर आज आपण जो रिझल्ट पाहतोय की त्याचं अपयशाचं एकच कारण आहे प्रत्येक राजकीय पक्षासमोर. आता सध्या आपण म्हणतो की समाजामध्ये आपण हे ऐकतो किंवा कुठल्याही टीव्ही माध्यमातून किंवा कुठल्याही मीडियामधून जनरली लोक मुठसूट राज्यघटनेला दोष देत असतात, बरोबर की नाही, की राज्यघटनेमध्ये ही अमेंडमेंट गरजेची आहे, राज्यघटनेमध्ये कायदा कमकुवत आहे वगैरे वगैरे. की मी या अनुषंगाने या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो, आय एम अ प्रॅक्टिशनर इन मुंबई, की ही जोपर्यंत पॉलिटिकल विल राज्यकर्त्यामध्ये किंवा ज्या पक्षामध्ये काम करणारी जी तळागाळापासूनची माणसं आहेत, ते अगदी MLA पासून ते मेंबर ऑफ पार्लमेंट पर्यंत, अगदी देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीपर्यंत, तुमच्यामध्ये जोपर्यंत तुमची मॉरॅलिटी स्ट्रॉंग होत नाही
पंचशील आचरण स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत या घटनेप्रती किंवा घटनेप्रती अपेक्षित असणारी जी मॉरॅलिटी आहे ती स्ट्रॉंग होणार नाही. आणि जोपर्यंत घटनेप्रती कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ती मॉरॅलिटी तुमच्या माझ्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तुमची जर श्रद्धाच कमकुवत असेल घटनेप्रती तर ती श्रद्धा जर कमकुवत राहिली तर निश्चितच तुमची जी पॉलिटिकल विल असेल इट विल नॉट बी स्ट्रॉंग. त्यासाठी कुशल पॉलिटिकल विल नुसती स्ट्रॉंग असून फायद्याची नाही तर ती कुशल विल म्हणजे पॉलिटिकल विल कुशल असावी लागते. आणि ती कुशल न होण्याचं कारण की आपलं जे नैतिक अधिष्ठान आहे राज्यकर्त्याचं दे आर वीक समवेअर. तर तुमचं मार्गदर्शन खूप मला आवडलं सर म्हणून मी थोडंसं शेवटी म्हटलं तुमचं म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी मी ऍक्च्युअली बोललो तुमच्याशी. सर्वांना माझा सविनय जय भीम. थँक्यू व्हेरी मच. आणि सर आता तुम्ही अजून एक मुद्दा जो सांगितलाय की नाही की घटनेमध्ये कुठं किती नंबर आहे की महात्मा फुलेंच्या वाड्याचा नंबर किती आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरचा असावा की विजयादशमीचा दिवस असावा ह्या 22च प्रतिज्ञा का असाव्या ह्या नंबरमध्ये आता ना ह्या जनरेशननी जाऊ नये. कारण यावरती अनेक वेळा भाष्य झालंय की 4 आर्य सत्य आहेत 8 अष्टांगिक मार्ग आहेत 10 पारमिता आहेत आपण ही जोड करून 22 पर्यंत पोहोचलोय हे अनेकांनी मान्य केलंय. परंतु काय होतं हा अननेसेसरी बाहेर याच्यावरती विवाद होतो. राज्यघटना सर्व देशाची आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत बुद्ध आणि हिज धम्म बुद्ध धम्मच आहे बरोबर की नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे काय होतं की हा मेसेज थोडा लोकांकडे चुकीचा जातो की मग त्याच्यावरती आता सर जसे म्हणाले ना शेवटचे जे तुमच्या अगोदर प्रश्न विचारलेली मग हे 4, 8, 10 ची फोड लोक वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागतील बरोबर की ना. ते 22 प्रतिज्ञाला पुन्हा त्याच्यामध्ये मताचा मी आहे याला माझं काइंड सजेशन आहे. तुमच्या अगोदर जे बोलले ना सर त्यांना माझं म्हणणं आहे की 22 प्रतिज्ञामध्ये पुन्हा आपल्याला वेगळी फोड करता येणार नाही. प्रतिज्ञा आहेत आणि त्या प्रतिज्ञामध्ये म्हणजे आपल्याला काय करायचंय आणि काय करायचं नाही हा भाग अतिशय क्लासिफाईड आहे. थँक्यू व्हेरी मच. अर्थात मी त्यांना ब्लेम देत नाही बट दिस थिंग्स आर व्हेरी मच क्लिअर नाव. थँक्यू. थँक्यू. साधू साधू. थँक्यू सर्वांना सविनय जय भीम. खूप बरं वाटलं सर. आणि कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज विचारावे. जर कोणाचे प्रश्न नसतील तर आपण आपले प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयाला अनुसरून काही मार्गदर्शन करावे. नमो बुद्धाय. जय भीम. आज ज्या 2 अट्टकथा झाल्या आपल्या अभिन्न जातक आणि नंदी विशाल जातक आपण बघितलं की यात खूप एक म्हणजे त्याचा साईज जो आहे त्या कथेचा फार छोटा होता आणि म्हणजे तसं सांगायचा कथा म्हटल्या तर त्या 15 मिनिटात दोन्ही कथा संपल्या असत्या. अर्ध्या तासात संपल्या असत्या त्या नुसतं कथा वाचन आणि समजून सांगणं. पण जेव्हा आपण डिफरंट आस्पेक्ट बघतो तेव्हा त्याची आपल्याला गंभीरता गहनता किंवा विशालता कळते आपल्याला. आणि लबाने सरांनी या दोन्ही अट्टकथा खूप म्हणजे भावनिक म्हणजे खूप काय म्हणतात खूप त्यात जीव ओतून त्या सांगितलेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव पण सांगितलेले आहेत. आणि नंतर म्हणजे हे या ज्या अट्टकथा आहेत किंवा बुद्धांचे जे काही त्यातून आपल्याला उद्देश मिळतात जो काही मेसेज मिळतो तो दैनंदिन जीवनात किती महत्वाचा आहे ते आपल्याला लबाने सरांनी खूप सविस्तर सांगितलेलं आहे. म्हणजे चार्ट बनवून सांगितलं त्यांच्या आयुष्यातील नोकरीमधील अनुभव सांगितले त्यांनी घरातल्या कुत्र्याचा पण अनुभव सांगितला आणि बाहेरचा आहे. तर अभिन्न जातक जे होतं ते म्हणजे हत्ती आणि कुत्रा यांच्या मैत्रीबद्दल होतं आणि मनुष्यासारखेच प्राण्यांचे जे भावविश्व आहे आपल्याला जातकामध्ये बुद्धामुळे आपल्याला कळायला लागलेले आहे. आणि एक म्हणजे मनुष्य सुद्धा एक प्राणी आहे आणि त्याचं पण एक भावविश्व आहे आणि ते बुद्धांनी अभिधम्मातून तर सांगितलंच आहे. चित्ताचं विश्लेषण केलेलंच आहे आणि अनेक सुत्तामधून अट्टकथामधून आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपले जे चित्त आहे त्याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे.
आणि नुसतं आपलंच नाही तर जे प्राणी मात्र आहे, पशु पक्षी आहे, इव्हन म्हणजे धम्मपदामध्ये बघितलं की जो हे असते म्हणजे काय म्हणतात डोक्यातला जो ऊ जे असते ना म्हणजे ते किडा तो वस्त्र किडा याच्याबद्दल पण म्हणजे बुद्धाने त्याच्यात पजिटिव्हनेस कसा असतो ते आपल्याला बुद्धाने अट्टकथेमार्फत सांगितलेला आहे किंवा तो प्रसंग सविस्तर सांगितलेला आहे. तर लहानात लहान जीव जो असेल म्हणजे किडा मकोडा जो काय असेल तो ते पासून तर हत्तीसारख्या प्राण्यांचं भावविश्व बुद्धाने अनेक ठिकाणी आपल्याला समजून सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्या चित्ताचा जो अभ्यास आपल्याला करायला म्हणजे चित्ताचा अभ्यास चांगला होतो, कारण आपल्याला आपल्या चित्ताच्या मध्ये जे उत्पन्न होतं ते इतराच्या चित्तात सुद्धा उत्पन्न होत आहे. आणि त्याच्या संदर्भात बुद्धाने जे प्रश्न उत्तर किंवा कथा सांगितल्यात ते आपल्याला बघायला मिळालं. आणि आपल्याला म्हणजे अभिन्न जातक आहे, हत्ती कुत्रा मैत्री आहे, किती सुंदर वर्णन आहे. किती म्हणजे तो हत्ती जेवत नाही नाही का, भोजन करत नाही. जेव्हा मग ते बोधिसत्वाकडे ते प्रकरण जात आहे, नंतर तो कुत्रा येतो पिक्चर मध्ये, तो त्याचा मित्र हरवलेला असतो. जेव्हा तो येतो तो कुत्रा सुद्धा पळत पळत जातो आणि हत्ती जवळ जातो तर हत्ती सुद्धा त्याला सोंडेला उचलून आपल्या डोक्यावर ठेवतो. तर ते जेव्हा तुम्ही ते दृश्य स्वरूपात बघता म्हणजे व्हिज्युअल स्वरूपात बघता किंवा ऍज अ विटनेस जेव्हा तुम्ही तो प्रसंग ची कल्पना करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हे किती म्हणजे इमोशनल आहे आणि किती चांगलं आहे. आपल्याला बोधिसत्वाची प्रज्ञा पण आपल्याला त्या अभिन्न जातकात दिसलेली आहे की बोधिसत्व कसं ओळखतो, की त्या प्राण्याला त्याच्या भावना कशा ओळखतो ते आपल्याला बघितलेलं आहे. आपण ते पण बघितलंय संबोधनामध्ये की राजा आनंद होता त्यावेळेसचा आणि अमात्य हे बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाची प्रज्ञा आपल्याला या जातकामधून दिसली. आणि नंदी विशाल जातक जे आहे ते म्हणजे 6 बग्गे भिक्खू जे होते, म्हणजे एक भिक्खूचा जो ग्रुप होता ते सिनियर भिक्खूंना खूप टोमणे मारायचे आणि खूप वाईट वाईट बोलायचे. आणि जेव्हा हे बुद्धाकडे प्रकरण गेलं तर बुद्धाने हे अट्टकथा सांगितलेली नंदी विशाल जातक आणि लबाने सरांनी ती सविस्तरच सांगितलेली आहे, चित्रासहित सांगितलेली आहे. आणि नंतर याच्यावर विनय पण बनवला गेलेला आहे. तर अनेक विनय जे बनवले गेलेले आहेत ते त्याचे संदर्भ आपल्याला जातक किंवा धम्मपद अट्टकथामध्ये मिळतात. विनय पिटक अट्टकथामध्ये तर मिळतात, पण जातक आणि धम्मपद अट्टकथामध्ये सुद्धा मिळतात. तर इथे फरुस वाचा लबाने सरांनी इतकं सविस्तर, मी तेच सांगतो ना, एका मोठ्या कॅनव्हासवर त्यांनी ते समजून सांगितलेलं आहे. आणि भोपाळ गॅस ट्रेजेडीचा ते त्यांचा लेक्चर पण मी मुंबई विद्यापीठात ऐकलेलं आहे. आणि मला वाटतंय की सर आपले जे अनुभव आहेत म्हणजे तुम्ही तयारी करा, तुमची तयारी आहे, पण म्हणजे भोपाळ गॅस ट्रेजेडी व्यतिरिक्त तुमचा म्हणजे कामगाराच्या संदर्भात, कामगार कलह जो आहे त्या संदर्भात असे काही प्रसंग तुम्ही निवडा. आणि नंतर बुद्धाच्या तत्वज्ञानाशी म्हणजे ते कसे मेळ खातात किंवा त्याच्यावर बुद्ध म्हणजे इकडचे प्रॉब्लेम्स, कामगार कलह किंवा फॅक्टरी मधले जे समस्या आहे आणि ते समस्याची जे मूळ कारण काय आहे ते करून बुद्धांचं टीचिंग कसं हेल्प करताय असे कलह दूर करण्यात. असा एखादा जर आपण पेपर तयार केला तर आपण धम्मसाकाच्यावर मला वाटतं एक स्पेशल लेक्चर आपण ठेवू शकतो आपण, ते आपण करू. आणि तुम्ही जे सांगितलं का म्हणजे अंगावर शहारे येण्यासारखंच आहे भोपाळ गॅस ट्रेजेडी प्रकरण. आणि भारतात म्हणजे असे मोठमोठे जे प्रसंग होतात, माणसाची काही किंमत नसते आणि राजकारण किंवा जातीचं राजकारण किंवा बाकी गोष्टी खूप म्हणजे प्रभाव करतात मोठमोठ्या प्रसंगाला. एक मोठी दुर्घटना आहे आणि आम्ही खूप दुर्लक्षित झालेलं आहे. आता सर आपण म्हणजे पालघर डहाणू भागात होता तर आता कधी बॉयलर फुटतंय आणि कामगार भाजला जातात किंवा असे ऍक्सिडेंट होतात निग्लिजन्समुळं. तर हे ठिकठिकाणी होत आहे, प्रत्येक राज्यात होत आहे आणि हे एक सिरियस मॅटर आहे. फक्त आम्हाला म्हणजे तुम्ही भोपाळ गॅस ट्रेजेडी चा जो म्हणजे शहारे आणणारं जे वर्णन केलं त्यात फक्त मला माझं पण अस्तित्व दाखवायचं किंवा माझं पण थोडस 1 मिनिटातच सांगतो की अनुभव मला सांगायचा भोपाळ गॅस ट्रेजेडी बद्दल. तर मी नागपूरला मास्टर ऑफ सोशल वर्क MAW करत असताना जेव्हा ही ट्रेजेडी झाली
तर भारत सरकारने समाज म्हणजे सोशल वर्क कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना तिथे सर्व्हेसाठी बोलवलं होतं आणि मी त्यातला एक सहभागी होतो त्यात. तर आम्ही म्हणजे भोपाळ गॅस ट्रेजेडी झाल्यानंतर आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे शासनाने दिलेलं एक 9 पानाचे का 13 पानाचं एक म्हणजे क्वेश्चनर होतं आणि त्यात अनेक इश्यू घेतले होते की तुम्हाला कसं कळलं, काय झालं, तुम्ही काय केलं, अशी दुर्घटना झाल्यावर तुम्ही काय केलं, असं तुम्हाला कधी कळलं, असे काही महत्वाचे प्रश्न होते. आणि ते कॉलेजच्या जीवनात ते ट्रेजेडी म्हणजे लोकांची अनुभव जे जगले त्यांचे अनुभव ते ऐकायला मिळाले आणि तो म्हणजे आयुष्यावर खूप मोठा परिणाम करणारा अनुभव तो भोपाळ गॅस ट्रेजेडी मी पण अनुभवलेला आहे. आणि म्हणजे लोकांचे म्हणजे कोंबड्या मेल्या किंवा बकऱ्या मेल्या तर लोक कसे रडत होते, म्हणजे ती काय म्हणते संपत्ती कहाणी तर होतीच, पण ती इमोशनल अटॅचमेंट पण असते ना त्या प्राण्याबद्दल, ते पण मी बघितलं. पण असं म्हणजे एकदम असं ड्रायनेस होता त्यांच्या चेहऱ्यावर. काय आता हे नुकसान झालं भरून कोणी देणार नव्हतं त्यांना. तर हे जे म्हणजे शारीरिक जे नुकसान झालं लोकांचं, त्यांच्या संपत्तीचं नुकसान झालं. नंतर लबाने सरांनी सांगितलं की त्या गॅसमुळे पुढच्या पिढ्यावर जो काही शारीरिक परिणाम झाला ते आजही भोगत आहे. त्याच्या ज्या न्यायालयीन लढाई तर कित्येक दिवस चालू आहे. आता सध्याची परिस्थिती मला माहिती नाही, सर सांगू शकतील. पण सायकोलॉजिकल जो इफेक्ट असतो अशा घटनेचा, अशा वेळेस तो फार मोठा असतो, तो दिसत नाहीये. आणि वागणं बोलणं, जसं कोरोनामुळे पण लोकांचे वर खूप मोठे आघात झालेले आहेत आणि खूप लोक म्हणजे सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेत आहे किंवा त्यांना गरज आहे, त्यांना काय आजार आहे तेच कळत नाही. मानसिक आजार असे असतात की ते कळत नाही सहसा. तर आपले बुद्धांचे उपदेश असे मानसिक आजार किंवा असे ट्रॉमा लाईक जे सिच्युएशन असते ते नक्कीच उपयोगी पडतात. म्हणून आपण धम्मसाकाच्या मार्फत धम्मपद पूर्ण केल्यानंतर जातकाचा आपण अभ्यास करत आहे. आणि आज मला वाटतंय की आपल्याला कळलं असेल की या जातकाची भव्यता किती आहे. लबाने सर काय ते यशस्वी झालंय ते त्याची भव्यता सांगणार, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतं मी इथेच थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळवत राहावं ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाकतच्या व पीपीटी टीमचे. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिकांना, यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरण आणण्यासाठी या धम्म मार्गाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, ना हिताचा व सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्षी राहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती यांनी धम्मपालन गाथा व सरनायते ने करावी अशी विनंती मी अलका मॅडम यांना करते. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुधान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमेच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच धम्मं च पद्मजति नथि मे शरणं अय्यं धम्मो मे बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.